आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हालेलुया या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाची महिमा असो. आता आपण त्या प्रेमळ प्रभूंना गाण्याद्वारे उंचावणार आहोत, म्हणून सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 10 बजा के ताली गाओ रे. गीत क्रमांक 10 बजा के ताली गाओ रे. बजा के ताली गाओ रे, यीशु गान सुनाओ रे, पूर्ण शक्ति भक्ति से गानों निका गाओ रे. बजा के ताली गाओ रे, यीशु गान सुनाओ रे, पूर्ण शक्ति भक्ति से गानों निका गाओ रे. हालेलुया, 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 हालेलुया. भूमि के ही नीव सारे हर्षमय बने सने, भूमि के ही नीव सारे हर्षमय बने सने. सकल गगन यीशु के गा के गुण बता रहे, सकल गगन यीशु के गा के गुण बता रहे. हालेलुया, 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 हालेलुया. बजा के ताली गाओ रे, यीशु गान सुनाओ रे, पूर्ण शक्ति भक्ति से गानों निका गाओ रे. बजा के ताली गाओ रे, यीशु गान सुनाओ रे, पूर्ण शक्ति भक्ति से गानों निका गाओ रे. हालेलुया, 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 हालेलुया. लहरों समान ही झिलमिल कर गाए हम, लहरों समान ही झिलमिल कर गाए हम. यीशु के संदेश को आओ फैलाए हम, यीशु के संदेश को आओ फैलाए हम. हालेलुया, 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 हालेलुया. बजा के ताली गाओ रे, यीशु गान सुनाओ रे, पूर्ण शक्ति भक्ति से गानों निका गाओ रे. बजा के ताली गाओ रे, यीशु गान सुनाओ रे, पूर्ण शक्ति भक्ति से गानों निका गाओ रे. हालेलुया, 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 हालेलुया. ले सितारे हाथ में गाए गानुनी का हम, ये सितारे हाथ में गाए गानुनी का हम. दिल दिल में आप से धन्य धन्य यीशु है, दिल दिल में आप से धन्य धन्य यीशु है. हालेलुया, 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 हालेलुया. बजा के ताली गाओ रे, यीशु गान सुनाओ रे, पूर्ण शक्ति भक्ति से गानों निका गाओ रे. बजा के ताली गाओ रे, यीशु गान सुनाओ रे, पूर्ण शक्ति भक्ति से गानों निका गाओ रे. हालेलुया, 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 हालेलुया.
हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 57 मानवाच्या उद्धारा गीत क्रमांक 57 मानवाच्या उद्धारा मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा पतित मानवा तारायाला पतित मानवा तारायाला भूवरी तू अवतरला भूवरी तू अवतरला कृषी मरुणी प्राण दिधला कृषी मरुणी प्राण दिधला तारियले तू जगताला मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने आम्हा तारिले रक्ताने आम्हा तारिले रक्ताने राज्य मोडिले सैतानाचे राज्य मोडिले सैतानाचे द्वार उघडिले स्वर्गीचे मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा 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 प्रभु दयेच्या सागरा प्रभु दयेच्या सागरा हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 105 मैं तेरे हाथों को पकड़ा रहूँगा गीत क्रमांक 105 मैं तेरे हाथों को पकड़ा रहूँगा मैं तेरे हाथों को पकड़ा रहूँगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूँगा मैं तेरे हाथों को पकड़ा रहूँगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूँगा तेरे ही वचनों में जीवन संदेश है तेरे ही वचनों में जीवन संदेश है मैं तेरे हाथों को पकड़ा रहूँगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूँगा मैं तेरे हाथों को पकड़ा रहूँगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूँगा तेरे ही वचनों में आशा का दीप है तेरे ही वचनों में आशा का दीप है मैं तेरे हाथों को पकड़ा रहूँगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूँगा मैं तेरे हाथों को पकड़ा रहूँगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूँगा तेरे ही वचनों में मुक्ति संदेश है तेरे ही वचनों में मुक्ति संदेश है मैं तेरे हाथों को पकड़ा रहूँगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूँगा मैं तेरे हाथों को पकड़ा रहूँगा प्रभु तेरे वचनों में चलता रहूँगा तेरे ही वचनों में शांति संदेश है तेरे ही
वचनों में शांति संदेश है, मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा, मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा। तेरे ही हाथों में दिल के अरमान है, तेरे ही हाथों में दिल के अरमान है, मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा, मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा। हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 106 नाम लियो रे, गीत क्रमांक 106 नाम लियो रे, नाम लियो रे, नाम लियो रे, यीशु का मंगलकारी नाम लियो रे, नाम लियो रे, नाम लियो रे, यीशु का मंगलकारी नाम लियो रे, पाप हरेगा, ताप हरेगा, पाप हरेगा, ताप हरेगा, पावन पावन सुंदर मेरा यीशु का नाम, पावन पावन सुंदर मेरा यीशु का नाम, नाम लियो रे, नाम लियो रे, यीशु का मंगलकारी नाम लियो रे, नाम लियो रे, नाम लियो रे, यीशु का मंगलकारी नाम लियो रे, भक्ति वो देगा, मुक्ति वो देगा, भक्ति वो देगा, मुक्ति वो देगा, पावन पावन सुंदर मेरा यीशु का नाम, पावन पावन सुंदर मेरा यीशु का नाम, नाम लियो रे, नाम लियो रे, यीशु का मंगलकारी नाम लियो रे, नाम लियो रे, नाम लियो रे, यीशु का मंगलकारी नाम लियो रे, शांति वो देगा, शक्ति वो देगा, शांति वो देगा, शक्ति वो देगा, पावन पावन सुंदर मेरा यीशु का नाम, पावन पावन सुंदर मेरा यीशु का नाम, नाम लियो रे, नाम लियो रे, यीशु का मंगलकारी नाम लियो रे, नाम लियो रे, नाम लियो रे, यीशु का मंगलकारी नाम लियो रे, नाम लियो रे, नाम लियो रे, यीशु का मंगलकारी नाम लियो रे, यीशु का मंगलकारी नाम लियो रे, यीशु का मंगलकारी नाम लियो रे। हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। आणि आता आपण त्या परमेश्वराला नाचून गाऊन त्याची स्तुती करणार आहोत, म्हणून सर्वांनी जागेवर उभं राहायचंय, दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेने उंच करा आणि मोठ्याने बोला, हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। पूर्ण अंतकरणाने नाचून गाऊन त्या महान परमेश्वराची स्तुती करा। येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो। येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो। सुंदर डोंगरावरून नेतो मंजुळ झऱ्याचे पाणी पाजतो सुंदर डोंगरावरून नेतो मंजुळ झऱ्याचे पाणी पाजतो
येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो मार्गात रक्षण आमचे करतो सैतानापासून दूर ठेवतो मार्गात रक्षण आमचे करतो सैतानापासून दूर ठेवतो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो भिणार नाही आम्ही आता कोणाला ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला भिणार नाही आम्ही आता कोणाला ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो हिरव्या कुरणात आम्हाला चारितो हिरव्या कुरणात आम्हाला चारितो हालेलुया 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 धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू हालेलुया 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 देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा पापांची आम्हाला क्षमा करीतो करुणा कृपेची वृष्टी करीतो पापांची आम्हाला क्षमा करीतो करुणा कृपेची वृष्टी करीतो सन्मार्गावरी आम्हाला चालवितो सन्मार्गावरी आम्हाला चालवितो देवाचा अनुभव घ्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा रोज पहाटे आम्हाला जागवितो कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो रोज पहाटे आम्हाला जागवितो कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो दिवस रात्र आम्हाला जपतो दिवस रात्र आम्हाला जपतो देवाचा अनुभव घ्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा उत्तम भाकर आम्हाला पुरवितो जीवनाचे जल आम्हाला पजवितो उत्तम भाकर आम्हाला पुरवितो जीवनाचे जल आम्हाला पजवितो उत्तम आरोग्य आम्हाला देतो उत्तम आरोग्य आम्हाला देतो देवाचा अनुभव घ्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा
गावा, देवाचा महिमा वर्णावा. मोठ्याने बोला. करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. हालेलुया, हालेलुया. 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 सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जो सर्वशक्तिमान प्रभु है, ओ यहोवा हमारे संग संग है. जो सर्वशक्तिमान प्रभु है, ओ यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. समंदर को जिसने डुबागा, जंगल में से मार को निकाला. समंदर को जिसने डुबागा, जंगल में से मार को निकाला. जो वादे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है. जो वादे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. लाजर को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया. लाजर को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया. जिसके लिए सब है संभव, वो यहोवा हमारे संग संग है. मोठ्याने. जिसके लिए सब है संभव, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. हालेलुया, हालेलुया. 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 तेरा वचन प्रभु तेरा वचन, कैसा है अद्भुत तेरा वचन. तेरा वचन प्रभु तेरा वचन, कैसा है अद्भुत तेरा वचन. तेरे ही वचन से शांति मिली है, आत्मा मेरी रोशन हुई है. तेरे ही वचन से शांति मिली है, आत्मा मेरी रोशन हुई है. वचन है तेरे दीपक मेरे, मार्ग में मेरे उजियाला. वचन है तेरे दीपक मेरे, मार्ग में मेरे उजियाला. तेरा वचन प्रभु तेरा वचन, कैसा है अद्भुत तेरा वचन. तेरा वचन प्रभु तेरा वचन,
वचन, कैसा है अद्भुत तेरा वचन, तेरे ही वचन से भूख बुझी है, आत्मा को मेरे भोजन मिला है, तेरे ही वचन से भूख बुझी है, आत्मा को मेरे भोजन मिला है, सदा के लिए तृप्त हुआ है, नया जीवन दिया तेरे वचन ने, सदा के लिए तृप्त हुआ है, नया जीवन दिया तेरे वचन ने, तेरा वचन प्रभु तेरा वचन, कैसा है अद्भुत तेरा वचन, तेरा वचन प्रभु तेरा वचन, कैसा है अद्भुत तेरा वचन, सदा करूँगा ध्यान वचन का, रात और दिन उसे दिल में रखूँगा, सदा करूँगा ध्यान वचन का, रात और दिन उसे दिल में रखूँगा, जीवित और प्रबल है तेरा वचन प्रभु, मेरी आत्मा का रक्षक है, जीवित और प्रबल है तेरा वचन प्रभु, मेरी आत्मा का रक्षक है, तेरा वचन प्रभु तेरा वचन, कैसा है अद्भुत तेरा वचन, तेरा वचन प्रभु तेरा वचन, कैसा है अद्भुत तेरा वचन, तेरा वचन प्रभु तेरा वचन, कैसा है अद्भुत तेरा वचन, तेरा वचन प्रभु तेरा वचन, कैसा है अद्भुत तेरा वचन, कैसा है अद्भुत तेरा वचन, कैसा है अद्भुत तेरा वचन। हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया, हालेलुया। हालेलुया, हालेलुया 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण त्या महान आणि जिवंत परमेश्वराची स्तुती आणि आराधना करणार आहोत, म्हणून तुम्ही उभेच राहा आणि मनापासून या स्तुती आराधनेमध्ये भाग घ्या. आपले दोन्ही हात स्वर्गाकडे उंच करा आणि मोठ्याने बोला, हालेलुया 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 हालेलुया. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपलं पूर्ण अंतःकरण, आपलं हृदय त्या प्रेमळ परमेश्वराकडे लावा, ज्याने आपल्याला आज इथे आणलेलं आहे. त्याची स्तुती, त्याला धन्यवाद देण्यासाठी त्याने आपल्यावर कृपा केलेली आहे. त्या परमेश्वराकडे आपलं हृदय लावा आणि मनापासून त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. कारण कोणीही मनुष्य स्वतःच्या ताकदीने त्याच्या चरणाशी येऊ शकत नाही. आपण किती वर्ष आजारात होतो, पण त्या परमेश्वराने आपल्याला त्याच्याकडे आकर्षून घेतलं, आपल्यावर अशी कृपा केली की आपण त्याची स्तुती करावी, त्याचे गौरव करावे. त्याने आपल्याला ही महान संधी दिली, त्याबद्दल त्याचे आभार म्हणा. त्याला हृदयापासून धन्यवाद द्या. त्याने आपल्याला अंधारातून त्याच्या प्रकाशात आणलेलं आहे, मरणातून जीवनात आणलेलं आहे. त्याची स्तुती करा. पहा, वचन म्हणतं की जिथे दोघे व तिघे माझ्या नावाने एकत्र असतात, तिथे त्यांच्यामध्ये मी हजर असतो. म्हणून आपला प्रभू आपल्यामध्ये हजर आहे. त्याच्या महान उपस्थितीबद्दल त्याचे आभार माना. त्याला हृदयातून धन्यवाद द्या. कारण त्याची स्तुती करणे, त्याचे गौरव करणे हे आपलं कर्तव्य आहे. कारण तोच आपल्याला जीवन देणारा परमेश्वर आहे. त्यानेच आपल्याला आशीर्वादाने भरून काढलेला आहे. त्या प्रेमळ परमेश्वराला हृदयापासून धन्यवाद द्या. जोरात टाळ्या वाजून त्याची स्तुती करा. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद 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 प्रभू, तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा
पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो, पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो, सन्मार्गावरी आम्हाला चालवितो, सन्मार्गावरी आम्हाला चालवितो, देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो, रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो, दिवस रात्र आम्हाला जपतो, दिवस रात्र आम्हाला जपतो, देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो, उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो, उत्तम आरोग्य आम्हाला देतो, उत्तम आरोग्य आम्हाला देतो, देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा तो स्वर्गातला आपला प्रेमळ पिता आपल्यावर किती महान प्रेम करतो. होय प्रभू. आपण जगाच्या अंधारात होतो, आपला नाश होणार होता, आपण त्या परमेश्वरापासून मैलोनमैल दूर गेलो होतो, पण त्याने आपल्यावर कृपा केली, त्याने आपल्यावर दया केली की आपण त्याला ओळखावं, असा अनुग्रह त्याने आपल्यावर केला. होय प्रभू. हृदयापासून त्या प्रेमळ परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद स्वर्गीय अंतःकरणातून त्याची स्तुती करा. तो फक्त आपला निर्माण करताच नव्हे तर आपला स्वर्गीय पिता आहे, होय तो आपला प्रभू. सनातन पिता आहे. होय प्रभू. त्याला हृदयातून धन्यवाद द्या. धन्यवाद पहा प्रभू. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण जे आजूबाजूला सुंदर सृष्टी पाहतो, ती संपूर्ण सृष्टी केवळ त्याने आपल्यासाठी निर्माण केली. होय तो प्रभू. फक्त शब्द बोलला आणि त्याच्या शब्दांद्वारे संपूर्ण विश्व निर्माण झालं. होय प्रभू. हृदयापासून त्या महान परमेश्वराला धन्यवाद द्या. तो धन्यवाद दररोज प्रभू. आपल्याला प्रकाश देतो, तो खाण्यासाठी आपल्याला अन्न देतो, होय प्रभू. आपल्या सर्व गरजा तो अगदी विपुलपणे पूर्ण करतो. धन्यवाद कारण त्यालाच आपली खरी काळजी आहे. तोच आपल्यावर खरं प्रेम करतो. पहा, त्या परमेश्वराने ही संपूर्ण सृष्टी केवळ त्याच्या शब्दांनी निर्माण केली, पण आपल्याला निर्माण करताना त्याने त्याचे शब्द बाजूला ठेवले आणि आपला हात पुढे करून त्याने आपल्याला त्याच्या पवित्र हाताने मोठ्या प्रेमाने निर्माण केलं आणि जसं तो आहे तसं त्याने आपल्याला घडवलेलं आहे. धन्यवाद स्वर्गीय म्हणून पिता. हृदयापासून त्या प्रेमळ परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद आपल्या प्रभू. शरीरातील प्रत्येक अवयवाबद्दल त्याचे आभार माना. आपलं हे शरीर त्याचं फार मोठं वरदान आहे. त्याने आपल्याला आशीर्वादी जीवन दिलेलं आहे. होय प्रभू. त्याने आपल्याला आरोग्य दिलेलं आहे. धन्यवाद प्रभू. मनापासून त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद आपल्याला प्रभू. जीवन देणारा तोच आहे. होय दररोज पहाटे आपल्याला उठवणारा तोच महान परमेश्वर आहे. धन्यवाद प्रभू. हृदयापासून त्याची स्तुती करा स्तुती आणि करतो. बोला त्या प्रेमळ परमेश्वराला, होय प्रभू, आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. आभार मानतो. आम्ही अंतःकरणातून तुला धन्यवाद देतो, धन्यवाद कारण प्रभू. तू आमच्या सर्व गरजा भागवतोस. होय प्रभू. तूच आमची खरी काळजी घेतोस. होय प्रभू. तूच होय आमच्यावर खरं प्रेम करतोस, होय कारण तू प्रभू. आमचा सनातन पिता आहेस. होय प्रभू. आम्ही तुला उंचावितो, आम्ही तुझी उंचावितो. स्तुती करतो. स्तुती करतो. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. धन्यवाद. धन्यवाद स्वर्गीय पिता. धन्यवाद स्वर्गीय जोरात पिता. टाळ्या वाजून त्या प्रेमळ परमेश्वराला धन्यवाद
धन्यवाद द्या. धन्यवाद स्वर्गीय पिता. धन्यवाद स्वर्गीय धन्यवाद पिता. स्वर्गीय पिता. धन्यवाद स्वर्गीय धन्यवाद स्वर्गीय पिता. धन्यवाद स्वर्गीय धन्यवाद पिता. स्वर्गीय पिता. धन्यवाद. तुला धन्यवाद. तुला धन्यवाद. 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 पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. तेरी दया कैसे भूलेगी हमें, तेरा ही बनाया हुआ सारा जहां. तू ही रहे प्रभु मेरे संग में, जैसा तू है वैसा कोई दूजा है कहाँ. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. तेरे सिवा कोई पाले ना हमें, तेरा ही दिखाया हुआ रास्ता चले. तू ही करे वो उजाला राह में, जहाँ जहाँ जाए प्रभु तेरा नाम ले. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. तूने प्रभु जो दिखाई है हमें, सत्य की तरफ वो जाली डगर. इतनी दुआ है तुझसे प्रभु, हम सब लोगों पर तू रखना नजर. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. प्रभु दिया उसे वरदान. प्रभु दिया उसे वरदान. पहा माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्या स्वर्गीय पित्याचं सगळ्यात मोठं प्रेम की आपण जेव्हा पापांमुळे त्या नरकात पडून नाश होणार होतो, त्यावेळी स्वर्गातून त्याने आपल्यावर अनुग्रह केला. त्याची स्वर्गीय योजना आपल्या जीवनात आखली आणि त्याचा एकुलता एक पुत्र स्वर्गातून त्याने आपल्यासाठी या पृथ्वीवर पाठवला. धन्यवाद. हृदयापासून त्या प्रेमळ परमेश्वराला धन्यवाद द्या. त्याच्या अमर्याद प्रेमाबद्दल त्याची स्तुती करा. पहा तो प्रभू येशू मानव रूप धारण करून ह्या पृथ्वीवर आला. तो तर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू होता, पण स्वर्गाचं सगळं वैभव त्याने सोडलं आणि आपल्यासाठी मानव रूप घेऊन तो या पृथ्वीवर आला. हृदयापासून आपल्या प्रभू येशूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती आणि त्याचे गौरव करा, कारण आपण आज जे आशीर्वादी जीवन जगत आहोत, आपल्याला जे आरोग्य मिळालेले आहे ते फक्त त्या प्रभू येशूमुळे. सर्व स्वर्गातले आध्यात्मिक आशीर्वाद त्याने आपल्या जीवनात आणले. आपल्या सर्व आशीर्वादांची आठवण करा, त्याने केलेल्या प्रत्येक उपकाराची आठवण करा आणि हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. आपण अंधारात होतो आणि त्याने आपल्याला प्रकाशात आणलं. तो आपल्या जीवनात आला आणि आपलं जीवन बदललं. हृदयापासून त्या प्रभू येशूला धन्यवाद. होय प्रेमळ प्रभू येशू, आम्ही हृदयापासून तुला धन्यवाद देतो, कारण तू आमचं जीवन आशीर्वादित केलं. तू आम्हाला मरणातून जीवनात आणलं. तूच आम्हाला स्वर्गाची आशा दिलेली आहे. तू आमच्या हृदयात शांती आणि आनंद दिलेला आहे. तूच आमचं जीवन बदललंस. तूच आम्हाला सैतानाच्या मगरमिठीतून मुक्त केलेला
आहेस. धन्यवाद. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद, आम्ही प्रभू येशू. अंतकरणातून तुझी स्तुती करतो. स्तुती होय प्रभू करतो. येशू, तू आमच्यासाठी मेलास म्हणून आम्हाला हे जीवन मिळालं. धन्यवाद, आम्ही तुला प्रभू येशू. धन्यवाद देतो. धन्यवाद, होय प्रभू प्रभू येशू, तू आमचा तारणार आहेस, तू आमचा मुक्तिदाता आहेस, तूच आमचा प्रभू आहेस. होय प्रभू. तू आम्हाला पापांची क्षमा दिलीस आणि आम्हाला वेंगेत घेतलंस. होय प्रभू. तू पित्याशी धन्यवाद, आमचा समेट करून दिलास म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद, प्रभू जोरात टाळ्या वाजून आपल्या प्रभू येशूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद, प्रभू धन्यवाद येशू. प्रभू येशू. धन्यवाद, प्रभू धन्यवाद येशू. प्रभू येशू. धन्यवाद, प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद, धन्यवाद प्रभू प्रभू येशू. येशू. धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद. मानवाच्या उद्धारा प्रभू दयेच्या सागरा. मानवाच्या उद्धारा प्रभू दयेच्या सागरा. पतित मानवा तारायाला, पतित मानवा तारायाला. भूवरी तू अवतरला, भूवरी तू अवतरला. कृषी मरुनी प्राण दिधला, कृषी मरुनी प्राण दिधला. तारियले तू जगताला. मानवाच्या उद्धारा प्रभू दयेच्या सागरा. मानवाच्या उद्धारा प्रभू दयेच्या सागरा. प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने, प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने आम्हा तारिले रक्ताने, आम्हा तारिले रक्ताने. राज्य मोडिले सैतानाचे, राज्य मोडिले सैतानाचे. द्वार उघडिले स्वर्गीचे. मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा. मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा. प्रभु दयेच्या सागरा. प्रभु दयेच्या सागरा. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता शांत व्हा आणि आपल्या प्रभूच्या महान बलिदानाकडे पहा. या त्याच्या क्रूसासमोर पहा. आपला प्रभू आपल्यासाठी त्या क्रूसावर मेला. होय प्रभू. त्याने आपल्यासाठी ते मरण पत्करलं. होय प्रभू. आपण पाप केलं आणि शिक्षा आपल्या प्रेमळ प्रभूने भोगलेली आहे. होय प्रभू. त्याच्या क्रूसासमोर उभे राहा आणि आत्म्याच्या डोळ्याने त्याला पहा. होय, तो प्रभू येशू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असता आपल्यासाठी विव्हळला, आपल्यासाठी कष्टी झाला. गेतसेमेने बागेत जेव्हा त्याला त्याचं दुःख सहन स्पष्टपणे दिसत होतं, तो अगदी व्याकुळ झाला. त्याने रक्तासारखा घाम सांडला, पण तो मागे फिरला नाही. त्याने पित्याकडे विनंती केली की शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, पण माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ देत. कारण त्याला आपल्या सगळ्या मानवजातीला वाचवायचं होतं. तो प्रभू येशू आपल्यासाठी आपल्या पापांचं ओझं घेऊन काल्वरीची वाट चालत राहिला. त्याच्या पायाला काटे कुटे रुचत होते. तो किती वेळा तो क्रूसाचा अवजड भार घेऊन खाली पडला. तो आपल्यासाठी रक्तबंबाळ झाला. आपल्या पापांमुळे त्याच्या पाठीवर चापकांचे फटके मारण्यात आले. एका एका फटक्याने त्याचं मांस आणि रक्त खेचून बाहेर येत होतं. आणि त्याचमुळे आज आपल्याला आजारमुक्ती मिळते. आपल्या जीवन आशीर्वादित झालेलं आहे. धन्यवाद. म्हणून त्या प्रेमळ प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. अंतकरणापासून त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद त्याची प्रभू. स्तुती करा. होय, पहा त्या प्रभू येशूच्या पवित्र हातापायांवर टोकदार खिळे ठोकण्यात आले. त्याच्या पवित्र मस्तकावर विषारी काट्यांचा मुकुट घालण्यात आला. ही सगळी आपली पापं होती. पाप
पाप आपण केलं आणि शिक्षा आपल्या प्रभूने भोगलेली आहे. पहा त्याच्या क्रूसासमोर आणि बोला आपल्या प्रभूला, होय प्रभू येशू, हे सगळं काही तू माझ्यासाठी सहन होय केलं. प्रभू, होय प्रभू. तू माझ्या पापांची शिक्षा स्वतःवर होय घेतलीस. प्रभू. तू माझ्यासाठी रक्तबंबाळ झालास. होय. माझ्या पापांमुळे तुझा अपमान करण्यात आला. माझ्या पापांमुळे तुझ्या पवित्र मुखावर थुंकण्यात आलं. होय प्रभू. होय प्रभू येशू, तू माझ्यासाठी रक्त सांडलंस. मला पापांची क्षमा दिलीस धन्यवाद आणि मला प्रभू. स्वर्गाचं द्वार उघडून दिलंस. धन्यवाद आम्ही तुला प्रभू. मनापासून धन्यवाद देतो प्रभू येशू. धन्यवाद प्रभू. आज आमच्या या जीवनावर जे आशीर्वाद आहेत ते फक्त तुझ्या क्रूसावरील बलिदानामुळे. होय प्रभू. आज आम्हाला जीवन मिळालेलं आहे, आमच्या हृदयात शांती आहे, ते फक्त तुझ्यामुळे. धन्यवाद होय प्रभू प्रभू येशू, येशू. आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद प्रभू तूच येशू. आमच्या हृदयाचा राजा होय आहे. प्रभू. तूच आमच्या जीवनाचा धनी आहे. होय प्रभू. आमच्या सर्वस्वावर फक्त तुला अधिकार आहे. होय आम्ही प्रभू. तुला मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद आम्ही प्रभू तुझी येशू. स्तुती करतो. स्तुती करतो. धन्यवाद प्रभू येशू. 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 मुक्ती दिला येशूना, शांती दिला येशूना, शांती दिला येशूना, मुक्ती दिला येशूना, शांती दिला येशूना, शांती दिला येशूना. चरणी में तूने जन्म लिया प्रभु, चरणी में तूने जन्म लिया प्रभु, सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम. मुक्ती दिला येशूना, शांती दिला येशूना, शांती दिला येशूना. येशू दया का गहरा सागर, येशू दया का गहरा सागर, येशू है दाता महान, येशू है दाता महान, येशू है दाता महान. मुक्ती दिला येशूना, शांती दिला येशूना, शांती दिला येशूना. हम पर भी यीशु कृपा करना, हम पर भी यीशु कृपा करना, हम है पापी निकार, हम है पापी निकार, हम है पापी निकार. मुक्ती दिला येशूना, शांती दिला येशूना, शांती दिला येशूना. मुक्ती दिला येशूना, शांती दिला येशूना, शांती दिला येशूना, शांती दिला येशूना. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा
आपण त्या परमेश्वराची नाचून गाऊन स्तुती केलेली आहे आणि आता वेळ आहे त्याची आराधना करण्याची, त्याची उपासना करण्याची. म्हणून तुम्हाला शक्य असेल तर आपले गुडघे त्या परमेश्वरासमोर टेका, आपले दोन्ही हात स्वर्गाकडे उंच करा आणि आत्म्याने त्या परमेश्वराची आराधना करा. आपल्या आत्म्याने त्याला पाहण्याचा प्रयत्न करा, कारण आपण कधीच या मानवी डोळ्याने त्याला पाहू शकत नाही. पण आत्म्याने पहा, तो स्वर्गात अतिउच्च स्थानी बसलेला महान सामर्थ्यशाली परमेश्वर. होय प्रभू. तो पवित्रतेने भरलेला आहे. होय प्रभू. संपूर्ण स्वर्ग त्याच्या पवित्रतेच्या प्रकाशाने भरलेला आहे. होय प्रभू. हृदयापासून त्याची आराधना करा, आराधना कर, आत्म्याने त्याची उपासना करा. उपासना करतो. तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, तो सर्व सामर्थ्यशाली परमेश्वर, तोच आपला सनातन पिता आहे. हृदयापासून त्याला धन्यवाद द्या. तो जीवनाचा उगम आहे, तोच प्रेमाचा उगम आहे, तोच ज्ञान आणि बुद्धीचा उगम आहे. होय प्रभू. त्याची आराधना करा, आराधना त्याची करतो. उपासना करा. उपासना करतो. होय स्वर्गीय पित्या, आम्ही तुझी आराधना करतो, आराधना आम्ही तुझी उपासना करतो, तुझी उपासना आम्ही करतो. हृदयापासून तुला धन्यवाद धन्यवाद देतो, देतो. कारण तूच स्तुतीसाठी पात्र आहेस. होय प्रभू. तूच सन्मानासाठी पात्र आहेस. होय प्रभू. आम्ही तुझ्या समोर गुडघे टेकतो, आमचे हात उंच करून तुला धन्यवाद देतो, धन्यवाद. कारण तू आमचा परमेश्वर होय आहेस प्रभू. आणि तू जिवंत आहेस. होय प्रभू. आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद. धन्यवाद स्वर्गीय पित्या. धन्यवाद स्वर्गीय धन्यवाद पिता. प्रभू येशू. धन्यवाद प्रभू धन्यवाद येशू. पवित्र आत्मा. धन्यवाद धन्यवाद, पवित्र आत्मा. धन्यवाद. धन्यवाद. पिता परमेश्वर, मैं करता हूँ तेरी आराधना, तेरी स्तुति. पिता परमेश्वर, मैं करता हूँ तेरी आराधना, तेरी स्तुति. तू मेरा जीवन सर्वस्व भी ले, तेरी आराधना, तेरी स्तुति.
पहा माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपला प्रभू त्या क्रूसावर आपल्यासाठी दुर्बळ अवस्थेत मेला, पण तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू होता. होय, प्रभू. मरणाची सत्ता त्याच्यावर चालू शकली नाही होय, आणि तो प्रभू. तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा धन्यवाद, गौरवाने प्रभू. जिवंत धन्यवाद, झाला. प्रभू. पहा धन्यवाद. आपला प्रभू जिवंत आहे आणि त्याने आपल्या प्रत्येकाला अभिवचन दिलेलं आहे की या पृथ्वीवर तो आपल्याला कधीच एकटा आणि अनाथ सोडणार नाही, तर तो सत्याचा कैवारी आत्मा तो आपल्याला देईल. पहा आज आपल्याला तो त्याच्या पवित्र आत्म्याने भरून काढण्यासाठी उत्सुक आहे. म्हणून उघडा आपल्या हृदयाचे द्वार आणि स्वीकार करतात त्याच्या पवित्र आत्म्याचा. पहा येत आहे तो पवित्र आत्मा. ये पवित्र आत्मा ये, ये ये पवित्र आत्मा ये ये पवित्र आमच्या आत्मा हृदयात ये, ये, आमच्या हृदयात ये, अंतःकरणात ये, आमच्या अंतःकरणात भरून ये. काढ आम्हाला तुझ्या प्रेमाने, भरून काढ आम्हाला तुझ्या तुझ्या दाना प्रेमाने, फळांनी आम्हाला तुझ्या भर. दानाफळांनी आम्हाला आमचा भर. ताबा घे, आमचा ताबा ये घे. पवित्र आत्मा ये पवित्र आत्मा ये ये. पवित्र आत्मा ये पवित्र आत्मा ये ये. पवित्र आत्मा ये पवित्र आत्मा ये. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. बरसा दे अपनी दया, बरसा दे, बरसा दे, बरसा दे अपनी कृपा, बरसा दे, बरसा दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शांति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शांति मुझे दे दे. बरसा दे अपना प्रेम, बरसा दे, बरसा दे, बरसा दे अपना दान, बरसा दे, बरसा दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. मुक्ति मुझे दे दे. मुक्ति मुझे दे दे. धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र धन्यवाद आत्मा. पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र धन्यवाद आत्मा. स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय धन्यवाद पिता. प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू.
पान क्रमांक 110, लूकचं शुभवर्तमान अध्याय 18 वचन 8. मी वाचतो, कान देऊन ऐका. मी तुम्हा सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील. तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूने एक दाखला दिला. प्रार्थना आपण नेहमीच केली पाहिजे, सतत केली पाहिजे. का केली पाहिजे हे समजावून देण्यासाठी प्रभू येशूने एक दाखला दिला. तो म्हणाला की एक अन्यायी न्यायाधीश होता आणि हा माणूस देवाला भीत नसे आणि माणसाला जुमानीत नसे. आणि त्याच गावामध्ये एक विधवा राहत होती आणि ह्या विधवेला न्यायाची गरज होती. ती ह्या न्यायाधीशाकडे यायची आणि सांगायची, माझा न्याय कर. परंतु हा न्यायाधीश तिला दाद देईना. असा काही काळ लोटला आणि मग एक दिवस तो न्यायाधीश मनात असं म्हणाला, मी जरी देवाला भीत नाही आणि माणसांना जुमानीत नाही, तरी ही विधवा एकसारखी माझ्याकडे येते म्हणून मी तिचा न्याय करीन, नाहीतर ती मला रंजीस आणील, मला कंटाळवेल. आणि मग तो तिचा न्याय करतो. प्रभू येशू म्हणाला, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. तो माणूस एवढा वाईट होता तरी देखील ती त्याला कंटाळवेल म्हणून तो तिचा न्याय करण्यासाठी तयार झाला. तर मग जे देवाचे निवडलेले लोक आहेत, जे रात्रंदिवस देवाचा धावा करत आहेत, त्यांचा न्याय देव करणार नाही काय? येशू म्हणतो पुढे, त्यांचा न्याय तो लवकरच करील. तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय? हालेलुया, हालेलुया. जे लोक देवाची रात्रंदिवस भक्ती करत आहेत, जे लोक रात्रंदिवस देवाचा धावा करत आहेत, आराधना करतायत, उपासना करतायत, ज्यांचं मन देवाकडे रमलेलं आहे, अशा लोकांनी भ्यायची गरज नाही, घाबरायची गरज नाही. देव जिवंत आहे आणि त्यांचा न्याय नक्कीच होणार आहे. हालेलुया. प्रभू येशूला काय म्हणायचंय की असं वरवरनं दिसतंय की नीतिमान लोकांना कैवारी नाही आहे, असं वरवरनं भासतंय की भक्तिमान लोकांना कैवारी नाही आहे, वाली नाही आहे. नीतिमान लोकांचा छळ होत आहे या जगामध्ये. भक्तिमान लोकांना वाईट दिवस पाहायला लागत आहेत, वाईट दिवसातनं जावं लागतं आहे. त्यांना जे हवं ते मिळत नाही आहे. ह्या जगामध्ये चांगल्या लोकांचा कोण मारा होत आहे. आणि मग लोक म्हणतायत, देव आहे कुठे? ही बाई चांगली आहे, मग तिचा मुलगा का मेला? तो पुरुष चांगला आहे, त्याची नोकरी का गेली? आणि मग लोक म्हणतात देव कुठे आहे? परंतु येशू म्हणतोय, तुम्ही प्रार्थना थांबवू नका, तुम्ही सर्वदा प्रार्थना करा. प्रार्थनेमध्ये रमून जा, प्रार्थनेमध्ये गुंतून जा, प्रार्थना सोडू नका. परमेश्वर जिवंत आहे हे सत्य विसरू नका. वरवरचं चित्र वेगळं आहे. जेव्हा आपण जगाकडे पाहतो तेव्हा असं वाटतं देव आहे कुठे? हे असं का झालं, ते असं का झालं? मागे मुंबईला एवढा मोठा हल्ला झाला, लोकांनी प्रश्न विचारला, एवढे निरपराध लोक मरण पावले, परमेश्वर कुठे गेला होता? मोठमोठे भूकंप होतात, परमेश्वर कुठे आहे? दुष्काळ पडतात, परमेश्वर कुठे आहे? अपघात होतात, परमेश्वर कुठे आहे? येशू म्हणतो, असे जगातले लोक म्हणतात खरे, परंतु तुम्ही मात्र तसं म्हणू नका. तुमचा विश्वास खचू नये, तुमचा विश्वास ढळू नये. तुम्ही सतत प्रार्थना करत राहा. तुमची प्रार्थना कधीही व्यर्थ जाणार नाही. हालेलुया, हालेलुया. आणि प्रभूने हा जो दाखला दिलेला आहे विधवेचा, त्या दाखल्याशी जोडून हे वचन सांगितलेलं आहे. त्या दाखल्याचा आणि या वचनाचा अगदी जवळचा संबंध आहे. येशू म्हणतोय की विधवा अन्यायी माणसाकडे न्याय मागते आहे आणि तो अन्यायी माणूस जो आहे त्याचं हृदय दगडासारखं आहे, त्यालाही पाजर फुटतो आहे.
आणि तो अन्यायी माणूस तिचा न्याय करण्यासाठी तयार होतोय, तर जिवंत परमेश्वर जो न्यायाने भरलेला आहे, दयेने भरलेला आहे, प्रेमाने भरलेला आहे, तो तुमचा न्याय कसा करणार नाही? हालेलुया. जर अन्यायी माणूस या बाईची कदर करतोय, तिची दखल घेतोय, त्याचं दगडासारखं हृदय फुटतंय आणि त्याला पाझर होत फुटतोय, आणि तो जर तिचा न्याय करायला तयार होतोय, तर जो दया सागर आहे, जो प्रेम सागर आहे, जो क्षमेचा सागर आहे, ज्याला अन्याय मुळीच चालत नाही, तो जिवंत देव या जगाचा न्याय करणार नाही. हालेलुया, हालेलुया. पण येशू म्हणतोय, तुम्ही शेवटपर्यंत विश्वास राखणार काय? तुम्ही विश्वासात टिकून राहणार काय? मी जेव्हा दुसऱ्यांदा येणार आहे, न्याय करण्यासाठी येणार आहे, तेव्हा मला पृथ्वीवर विश्वास दिसेल काय? हालेलुया, हालेलुया. पृथ्वीवर मला विश्वास आढळेल काय? हा प्रश्न येशूने 2000 वर्षांपूर्वी विचारलेला आहे. आणि आज 2000 वर्ष उलटून गेल्यानंतर, अगदी 2000 वर्ष उलटलेली नाही आहेत, 1975 वर्ष उलटलेली आहेत येशूच्या मरणानंतर. पण हे एवढ्या काळानंतर आपल्यापुढे जे जगाचं चित्र आहे ते स्पष्ट आहे. ह्या जगामध्ये पुष्कळ लोक देवाचं अस्तित्वच मानेनासे झालेले आहेत. ते म्हणतात देव नाहीच आहे मुळे. प्रोबॅबली देर इज नो गॉड. बहुधा देव नसावा. हालेलुया. सैतानाची स्टाईल आहे बोलण्याची. सैतान कधीही मोठा फटका एकदम मारत नाही, तो हळूहळू फटका मारतो. प्रोबॅबली देर इज नो गॉड. बहुधा देव नसावा. देव नाही असं म्हणत नाही, बहुधा नसावा. हे वाक्य अनेकांना पटतं, रुचतं आणि स्वीकारता येतं. देव नाही म्हटल्यानंतर सगळी माणसं स्वीकारत नाहीत, पण देव नसावा म्हटल्यानंतर त्यांना वाटतं बरोबर असेल. हालेलुया, हालेलुया. आणि ह्या चळवळीची पोस्टर्स लंडनला बसवरती मारली जात आहेत, बसेसवरती मारली जात आहेत. लोक स्वीकारत आहेत. लोक म्हणतात आम्हालाही वाटतं कदाचित देव नसावा. विज्ञानामध्ये जे काही सापडलं माणसाला, त्याच्यामुळे माणसाला असं वाटू लागलं की आम्ही सगळं काही निर्माण करू शकतो, सगळंच आम्हाला निर्माण करता येतं, तर देव आहे कुठे? हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, पुष्कळ वेळा ह्या मुद्द्यावर मी बोललेलो आहे की विज्ञान हे देवाचं दान आहे. परंतु हे दान घेऊन काही लोक कमरेवर हात ठेवून विचारतायत देव आहे कुठे? देवानेच शिकवलं, देवानेच दिलं, देवाचंच घेतलं, आणि वरती आम्ही प्रश्न विचारतो देव आहे कुठे? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून देवाने एक गोष्ट करून ठेवलेली आहे. मी पुष्कळ दिवसापूर्वी प्रार्थना करत होतो आणि प्रार्थनेमध्ये देवाने मला हे वचन दिलं. देवाने असं म्हटलेलं आहे बायबलमध्ये की देवाचं सनातन सामर्थ्य आणि त्याचं देवपण ही निर्मिलेल्या पदार्थाहून ज्ञात होऊन दिसत आहेत, अशासाठी की त्यांना कसली सबब राहू नये. हालेलुया. तुम्हाला माहीत आहे, परमेश्वराने एक गोष्ट मुद्दाम करून ठेवलेली आहे. हे कुंपण घातलेलं आहे. ही सीमारेषा आखलेली आहे. ती सीमा माणूस ओलांडू शकत नाही. आणि म्हणून माणसाला कळलं पाहिजे की देव अस्तित्वात आहे. कोणती सीमा ती मी सांगतो. विज्ञान हा ज्ञानाचा मार्ग आहे. जेव्हा माणसाला देवाने निर्माण केलं तेव्हा सांगितलं होतं की मधल्या झाडाचं फळ खाऊ नकोस, ते झाड ज्ञान देणारं झाड आहे. परंतु एवेने पाप केलं, तिने ते फळ खुडलं आणि खाल्लं, आणि मग आदामाने ते फळ खाल्लं, आणि त्या दिवसापासनं आम्ही ज्ञानाचा मार्ग पत्करला. ज्ञान म्हणजे शोधून काढणं, माहीत पडणं. परंतु हे फळ खाण्या अगोदर जिवंत देवाशी आमचे जिवंत संबंध होते. आम्हाला कसलाही अभ्यास करायची गरज नव्हती. सगळं आम्हाला रेडीमेड मिळत होतं. आदाम एवेला सगळं रेडीमेड मिळत होतं. अभ्यासाची गरज नव्हती, शोधाची गरज नव्हती. परंतु ज्या दिवशी त्यांनी ते फळ खाल्लं त्या दिवशी त्यांनी जाणून बुजून ज्ञानाचा मार्ग पत्करला. आणि या ज्ञानाच्या मार्गानंतर आज 6000 वर्ष उलटून गेली जग निर्माण झाल्याला. 6000 वर्षानंतर माणूस ज्ञानमार्गाने खूप पुढे गेला, परंतु देवाशी संबंध हरवून बसला. परिणामी शांती जी देवापासून येते ती आमच्या अंतःकरणात नाही आहे. आमच्या हातामध्ये 25,000चा मोबाईल आहे, परंतु हृदयामध्ये शांती नाही आहे. आम्ही
करोडो रुपयाच्या विमानात बसतो, परंतु आमच्या हृदयामध्ये शांती नाही आहे. ज्ञानाचा मार्ग पत्करल्याने माणूस या मार्गाने पोहोचला. पुष्कळ गोष्टी माणसाला शोधता आल्या, परंतु देवाशी, जिवंत देवाशी जे जिवंत संबंध होते, खरे संबंध होते, ते आता राहिलेले नाही आहेत. आपलं देवाशी संबंध जो होता तो तुटलेला आहे आणि म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये शांती नाही आहे. संत अगस्टिन म्हणायचे की लॉर्ड, माय सोल विल नॉट रेस्ट अनलेस इट रेस्ट इन यू. तुझ्यामध्ये विसावल्याशिवाय हे देवा माझ्या आत्म्याला खरा विसावा मिळणार नाही. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही विज्ञानामध्ये कितीही पुढे गेलात तर कोणतंही इलेक्ट्रॉनिक साधन तुमच्या हृदयामध्ये शांती आणू शकत नाही. कोणतंही इलेक्ट्रॉनिक साधन तुमच्या अंतःकरणामध्ये खरा आनंद आणू शकत नाही. हे सत्य आता तरी माणसाला उलगडायला पाहिजे. हे सत्य आता तरी माणसाला उमगायला पाहिजे. जोपर्यंत आपल्या निर्माणकर्त्याशी आपला जिवंत संबंध पुन्हा येत नाही, स्थापला जात नाही, तोपर्यंत आपलं हृदय जे आहे ते शांतीसाठी नेहमीच कासावीस राहणार आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, काय असं देवाने राखून ठेवलेलं आहे त्याच्या स्वतःच्या अधिकारामध्ये, हे मी तुम्हाला मुद्दाम दाखवून देत आहे. आज आपण कितीतरी साधनं पाहतो. मी तुम्हाला सांगितलं आपण केवढी साधनं पाहतो. मी तुम्हाला मोठी यादी देऊ शकतो. तुम्ही कुणाला माहीत नाही, टी व्ही सगळ्यांना माहीत आहे. टी व्ही, टेप रेकॉर्डर गेला, आता व्हिडिओ CD प्लेअर आला, तोही गेला, मग DVD प्लेअर आला, तोही चालला. आता लवकरच पेन ड्राईव्ह प्लेअर येईल. DVD प्लेअर चालला, आता पेन ड्राईव्ह प्लेअर येणार. ही झाली एक बाजूची प्रगती. विमान शोधून काढलं, कॉम्प्युटर आलं, सुपर कॉम्प्युटर आलं, इंटरनेट आलं, गाड्या, कार्स 10 लाखाच्या आल्या, 15 लाखाच्या आल्या, 1 कोटीच्या गाड्या आल्या. मर्सिडीज गाडी 1 कोटीची असते. आणि अशा रीतीने ही सगळी प्रगती आपण बघतो आहोत. परंतु एक गोष्ट अजून तुमच्या लक्षात येत नाही आहे की माणूस जे काही शोधून काढतो आहे, जे काही शोधतो आहे, त्यातला एकही आयटम जो आहे तो निसर्गातल्या गोष्टींची प्रतिकृती नाही आहे. निसर्गामध्ये जे काही मी पाहतो आहे त्याच्यासारखा मला एकही आयटम बनवता येत नाही आहे. तुम्ही वर्तमानपत्र उघडलं तर तुम्हाला अशी बातमी वाचता येणार नाही की माणसाने चिक्कू बनवून दाखवलं. चिक्कू आम्हाला बनवता येत नाही, पेरू आम्हाला बनवता येत नाही, आंबा आम्हाला बनवता येत नाही, कृत्रिम झाड आम्हाला बनवता येत नाही. निसर्गामध्ये किती गोष्टी आहेत असं तुम्हाला वाटतं? 100, 1000, 10,000, 1,00,000, 1 कोटी. समुद्रामध्ये, समुद्राच्या खोल भागामध्ये अशा प्रकारची मासे आहेत की जे आपण पाहिले नाहीत. आणि मासे शब्द वापरण्यापेक्षा अजून एक शब्द आहे जीवजंतू. जीवजंतू हा शब्द अधिक समर्पक आहे, कारण जे आहे ते मासेच आहेत, ते काय आहेत तेही कळत नाही, म्हणून आपण त्याला जीवजंतू म्हणतो. समुद्राच्या पोटामध्ये असे पुष्कळ प्रकारचे जीवजंतू आहेत. निसर्गामध्ये अगणित प्रकारच्या वनस्पती आहेत, पुष्कळ प्रकारची फळं आहेत. आणि ह्यापैकी एकाचीही आम्हाला डुप्लिकेट करता येत नाही. हालेलुया, हालेलुया. नाही म्हटलं तरी मी मध्ये एक बातमी वाचली होती, जपानमधल्या लोकांनी कोळंबी बनवली. कोळंबी कुणासाठी बनवली? जे लोक शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी बनवली. पण कशाने बनवली माहिती आहे? मैद्याने. वा, मैदा चिवट असतो, त्याच्यामध्ये हे टाकलं, ते टाकलं, ते टाकलं, ते टाकलं, कोळंबीचा आकार दिला आणि शाकाहारी लोकांना सांगितलं तुम्ही बी कोळंबी खाऊ शकता. हालेलुया, हालेलुया. तुम्ही कुठे मोठ्या कंपन्यामध्ये गेलात तर त्यांच्या शोरूममध्ये झाडं असतात आणि त्याला फुलं असतात. तुम्हाला वाटतं काय सुंदर झाड आहे हो, काय सुंदर फुलं आहे तो. जवळ जा आणि हात लावा, प्लॅस्टिकचं झाड असतं. लांबून वाटतं खरं झाड आहे, परंतु प्लॅस्टिकचं झाड असतं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, निसर्गामध्ये करोडो गोष्टी आहेत. आय शुड नॉट से लॅक्स, आय वॉन्ट टू टेल क्रोड्स ऑफ थिंग्स. कोणी सांगेल मला, तुम्हाला कसं माहीत? मला माहीत आहे. निसर्गात किती जीवजंतू आहेत, किती प्रकारची झाडं आहेत,
किती प्रकारची फळं आहेत हे सगळं जर मोजलं ना तर त्याचा आकडा कोटीत जाईल. त्याच्यातली एकाही गोष्टीची आम्हाला डुप्लिकेट करता येत नाही. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहिती आहे का डुप्लिकेट करता येत नाही? देवाने आखून दिलेली सीमारेषा आहे. ही देवाने आखून दिलेली सीमारेषा आहे. तुम्ही क्रॉस करू शकणार नाही, क्रॉस करू शकणार नाही. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, गेली 6000 वर्षे माणूस सत्याला बायपास करत आलेला आहे. येशूने अनेक प्रकारचे चमत्कार केले, परंतु काहींनी विश्वास ठेवला, काहींनी ठेवला नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून येशू म्हणाला, मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय? विश्वासाचा लोप होत आहे याचं कारण देव पुरावे देत नाही हे नाही. विश्वासाचा लोप होत आहे याचं कारण देव पुरावे देत नाही हे कारण नाही आहे. मला देवाचे अगणित पुरावे दिसतात, अगणित पुरावे. मी स्टेजवर दाखवतो ते फार कमी पुरावे आहेत. स्टेजच्या बाहेर निसर्गामध्ये अगणित पुरावे आहेत देवाच्या अस्तित्वाचे. हालेलुया, हालेलुया. पण माणसाने देवाच्या पुराव्यांकडे जाणून बुजून कानाडोळा केलेला आहे. मी तुम्हाला नेहमी सांगतो आणि मी देवाच्या गौरवासाठी सांगतो, देवाने अगणित पुरावे ठेवलेले आहेत तिकडे, अगणित. हे जे मी दाखवत आहोत हे एक्स्ट्रा आहे, एक्स्ट्रा आहे. खरे पुरावे बाहेर आहेत. हालेलुया. दूध कसं बनतं ह्याचा शोध आम्हाला लावता आला नाही. माझ्या दृष्टीने या जगातील अतिशय सुंदर फॅक्टरी म्हणजे म्हैस. अशी अतिशय सुंदर कारखाना, म्हशीसारखा सुंदर कारखाना नाही आहे. एका बाजूने गवत घेते, दुसऱ्या बाजूने दूध देते, असा कारखाना कुठे आहे? हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मनुष्याचा पुत्र पृथ्वीवर येईल तेव्हा त्याला विश्वास आढळेल काय? खरं झालं वचन आहे. आज आम्हाला स्पष्ट चित्र दिसत आहे की विश्वास राहिलेला नाही आहे. लोक विचारत आहेत देव कुठे आहे. लोक चमत्कारावर विश्वास ठेवत नाहीत. जर देव आहे तर चमत्कार का होणार नाहीत? चमत्कार माणूस करत नाही, चमत्कार देव करतो. देव जर आहे तर तो चमत्कार करणार. हालेलुया. देव जर अस्तित्वात आहे, तो जर सामर्थ्याने भरलेला आहे, तो जर सर्व समर्थ आहे, तो काहीही करू शकतो, तर तो चमत्कार का करणार नाही? हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या सगळ्यांना विश्वासाची गरज आहे. देव आणखीन काही बघत नाही आहे, देव आणखीन काही मागत नाही आपल्याकडनं, पण विश्वास मागतोय. या शेवटच्या काळामध्ये किती धनदौलत तुम्ही जमवली हे महत्त्वाचं नाही आहे, किती माया गोळा केली महत्त्वाचं नाही आहे, किती एकर जमीन मिळवली हे महत्त्वाचं नाही आहे, किती मोठा बंगला बांधला हे महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही तुमच्या हृदयामध्ये विश्वास संपादन केला का? तो विश्वास जतन केला का? त्या विश्वासाचं पोषण केलं का? आणि तो विश्वास वाढवला का आणि मजबूत केला का हे महत्त्वाचं आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, विज्ञानाची प्रगती देवाचं दान आहे, आम्हाला समजलं पाहिजे. देवाने दाखवलं नाही ते आम्हाला काही मिळणार नाही. जे देवाने दाखवलेलं आहे तेच आम्हाला मिळालेलं आहे. शोध म्हणजे नक्की काय? शोध म्हणजे देवाने दाखवलेला हा एक वेगळा विषय आहे, परंतु देवाच्या प्रेरणेने शोध लागलेले आहेत. न्यूटन बसला होता आणि फळ झाडावरनं पडलं तेव्हा त्याने लॅबोरेटरीमध्ये शोधून काढलेला शोध नाही हा. त्याला आतून प्रेरणा आली, हे फळ का खाली पडलं? इट वॉज इन्स्पिरेशन ऑफ गॉड. ही देवाची प्रेरणा होती. हालेलुया. लॅबोरेटरीमध्ये घाम गाळून न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला नाही, त्याला प्रेरणा आली. शोध म्हणजे देवाची प्रेरणा आहे. एक दिवस पातेल्यामध्ये दूध होतं आणि ते दूध उकळत होतं. त्या पातेल्यावरती झाकण होतं, ते झाकण असं हलायला लागलं, वाजायला लागलं. तेव्हा जेम्स वॅट गेला आणि बघतो हे काय, आणि तेव्हा त्याने वॅटचं इंजिन शोधून काढला. जेम्स वॅटने लॅबोरेटरीमध्ये घाम गाळून ते इंजिन शोधून काढलेलं नाही आहे, त्याला प्रेरणा आली. प्रेरणा कोणी दिली? प्रेरणा देवाने दिली. हालेलुया, हालेलुया.
सगळ्या शोधांच्या पाठीमागे प्रेरणा असते आणि प्रेरणा देवाची असते आणि म्हणून माणसाला हे शोधता आले. काही दिवसापूर्वी एका येशूच्या सेवकाने सांगितलं की थॉमस अल्वा एडिसन ज्याने बल्ब शोधून काढला, विजेचा शोध लावला, ते मरायच्या अगोदर ते म्हणे काही काळ कोमामध्ये होते. एडिसन कोमामध्ये होते आणि मग त्यांनी डोळे उघडले आणि ते म्हणाले, अप देअर एव्हरीथिंग इज ब्युटिफुल. तिकडे वरती सगळं सुंदर आहे. आणि डोळे मिटून ते मरण पावले. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सत्य दडपायचं किंवा सत्याला बायपास करायचं हा ह्या जगाचा स्थायी भाव आहे. हा ह्या जगाचा स्वभाव आहे. आणि म्हणून हे जग सत्यापर्यंत पोहोचत नाही आहे आणि देवावरचा विश्वास त्याला मिळत नाही आहे. येशू म्हणाला, मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय? विश्वास खरोखर नाहीसा होत चाललेला आहे. ह्याचं कारण असं नाही आहे की देव पुरावे देत नाही. देवाने पुरावे दिलेले आहेत. हालेलुया, हालेलुया. देवाने पुरावे भरपूर दिलेले आहेत, पण लोक सत्याला बायपास करत आहेत म्हणून ते त्यांना देव सापडत नाही आहे. हालेलुया. मनुष्याने सगळं जग मिळवलं परंतु देव स्वतःचा आत्मा गमावला तर काय फायदा? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. का बरं असं होतं? का बरं असं होतं? म्हणूनच येशू म्हणाला, मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला विश्वास आढळेल काय? लोकांकडे मोबाईल आहे, कार आहे, पण विश्वास नाही आहे. देव विचारत नाही तुमच्याकडे मोबाईल आहे का. देव विचारत नाही तुमच्याकडे जमीन आहे का, बंगला आहे का. देवाला तुमचं जमीन नको आहे, तुमचा बंगला नको आहे. देवाला तुमच्या हृदयातला विश्वास पाहिजे, विश्वास. हालेलुया, हालेलुया. प्रत्येकाच्या घरी टी व्ही आला पाहिजे, प्रत्येकाच्या घरी कॉम्प्युटर आलं पाहिजे, प्रत्येकाच्या घरी मोबाईल आला पाहिजे, ही देवाची इच्छा नाही आहे. तर प्रत्येकाच्या अंतःकरणात येशूवरचा विश्वास आला पाहिजे, ही देवाची इच्छा आहे. काय महत्त्वाचं आहे ते येशूने स्पष्ट सांगितलेलं आहे. मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला विश्वास आढळेल काय? तुमच्या हृदयाचा विश्वास असेल तर तुम्ही सगळं कमावलं. हा येशूवरचा विश्वास तुम्हाला सगळं देणार आहे. हा येशूचा विश्वास तुम्हाला स्वर्गात नेणार. हालेलुया. पण जर येशूवर विश्वास नसेल तर सगळी दुनिया कमावून काही फायदा नाही आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जग का विश्वास ठेवत नाही याची काही कारणं मी तुम्हाला सांगितली. पण तुम्ही जर विश्वास ठेवत आहात तर तुम्ही धन्य आहात, कारण त्या विश्वासाचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. भाऊ तुमचं नाव सांगा. माझं नाव संतोष प्रकाश जाधव आहे. मी भिवंडीवरनं आलो आहे. तुमची काय साक्ष आहे? माझी साक्ष ही आहे का मी खूप दारू पित होतो आणि दारू पिऊन मी खूप जणांना त्रास देत होतो. दारू पिऊन मी माझ्या मुलांना, बायकोला बी खूप त्रास देत होतो मी आणि घरच्यांनाही खूप त्रास देत होतो आणि खूप दारू पित होतो मी. पण मी इकडे आलो, म्हणजे जेव्हा प्रयत्न आलो तेव्हा पण माझी दारू पूर्ण आता सुटलेली आहे आणि म्हणून मी देवाचा आभार मानतो. किती वर्षापासून तुम्ही दारू प्यायचे? मी तेव्हा तर पहिला मी आशीर्वाद केंद्रात जेव्हा यायचो ना तेव्हा त्याच्या पहिला पण मी पित होतो दारू आणि खूप प्यायचो तेव्हा पण मला आशीर्वाद केंद्रामध्ये आलो तेव्हा पण माझी दारू सुटलेली. ब्रदरांनी मला आशीर्वाद दिलेला, तेव्हापासून मी दारू नव्हतो पित. पण नंतर वापस मी दारू प्यायला लागलो आणि खूप म्हणजे जास्त दारू प्यायला लागलो. शेजाऱ्या बाजाऱ्यांना सगळ्यांना मी त्रास देत होतो. पण आता मला देवाने बरं केलं म्हणून मला चांगलं वाटायला लागलं एकदम. म्हणजे आज हे तुमचे आनंद अश्रू आहेत. म्हणजे तुम्ही एवढे वर्ष तुम्हाला जाणवते की मी खूप त्रास दिला, मी खूप वाईट, पण आज तुम्हाला देवाने आनंद दिलेला आहे. आनंद दिला. आज किती महिने तुम्ही दारू पित नाही? आता मला 11 महिना आहे दारू नाही पित. आणि दारूकडं म्हणजे कुठं तिथे धंदे बिंदे असतात तिथे पण नाही जाऊ शकत आणि कोणी पिशेले असतात तर ते पण नाही मला चांगलं वाटतं. पहिले तुम्ही सतत दारू प्यायचे? स्वतः एवढी दारू प्यायचो ना, आता लॉकडाऊनमध्ये तर गावठीच्या हड्ड्यावर जाऊन बसायचो.
काय सांगताय? हो, गावठी काट्यावर जाऊन बसायचो. म्हणजे लॉकडाऊनमध्ये दारू मिळून देतो तुम्ही गावठी देशी दारू प्यायचे? देशी दारू, गावठी दारू जी भेटेल ती. एवढं व्यसन होतं तुम्हाला? एवढं व्यसन पकडलेलं मला. आणि जसं मी दारू पिऊन निघायचो बाहेर ना, तर मला समजायचं नाही कुठून जाऊ, घरी कसं जाऊ. पण मी येशू करायचो आणि मी डायरेक्ट घराच्या दारात जाऊन राहायचो उभा. मलाच नाही समजायचं मी कसं आलो आहे तशी. म्हणजे जसं मी घरात घुसलो तर वापस घरात भांडणं व्हायची, कारण का मी दारू पिऊन यांना त्रास द्यायचो, घरच्यांना त्रास, आई वडिलांना त्रास द्यायचो. पण आता प्रभूने तुमच्यावर दया केली आणि तुमचं व्यसन पूर्ण सुटलेलं आहे. हो, ताई, सतत दारू प्यायचे? हो, रोज सतत दारू पियायचे ते. त्यावेळी तुमचं घरचं वातावरण कसं होतं? आमच्या घरात रोज भांडणं व्हायची, मारहाण शिव्या सगळे असं द्यायचं. त्यांच्या रोजची भांडणं व्हायची ना, मी स्वतः 2 पोरं घेऊन घर सोडून गेली होती, माझ्या घरी गेलती. मग त्याच्यानंतर प्रार्थना केली, असं प्रार्थना चिठ्ठी टाकत राहिली. तुझ्या सिस्टरांना सुद्धा सांगितलं. तेव्हापासून आता 11 महिने झाले, आता सर्व काही व्यवस्थित आहे. आता तुमची बिलकुल पीत नाही पती? नाही, आता व्यवस्थित सगळं आहे, घरात शांती आलेली आहे? आज शांती आली घरात. तुमच्या मुलीची काय साक्ष आहे? माझी मुलगी जन्माला आली तशी जेव्हा ती रडत होती, तिला रडत होती ना, ती एकदम रडता शांत बसायची, एकदम थंडीगार व्हायची, डोळे बिळे असे वाईट करून टाकायची, एकदम म्हणजे घाबरून टाकायची. आम्ही तिच्याच्या तोंडातनं ब्रदरांची माती टाकायचं आणि प्रार्थना करायचो, येशू येशू बोलायचं, तर तिचे 5 मिनटात तिचा आवाज यायचा. आता तिला तो त्रास पण होत नाही. आणि सिस्टरांना परिवार मीटिंगमध्ये पण सांगितलेलं, तिला आशीर्वाद दिला, तेव्हापासून तिला काही त्रास होत नाही. आता ती पूर्णपणे बरी आहे? आता पूर्णपणे म्हणजे आता रडते वगैरे, तिला त्या चक्कर सारखं येत नाही? रडते तरी तिला काहीच त्रास होत नाही. प्रभूने पूर्णपणे बरं. हां. तुमचं नाव काय आहे? माझं नाव मंदा मानकर आहे. तुम्हाला काय झालं होतं? मला 4-5 वर्षापासून हा डायबिटीस झाला होता. तर मी 2 दिवसा शिबिरला गेलेली डहाणूला, आणि त्या शिबिरमध्ये सिस्टरने माझी प्रार्थना केली, आणि त्या प्रार्थनाद्वारे मी सर्व रिपोर्ट काढले, तर माझे सर्व रिपोर्ट निर्मल आले, म्हणून मी परमेश्वराला धन्यवाद देते. तुम्हाला 5 वर्षापासून डायबिटीस होतं? हो. त्यामुळे काय त्रास व्हायचा? मला अशक्तपणा आणि कमजोरी खूप वाटायची, आणि खूप बारीक बारीक होत गेलेली मी. आणि जेवण वगैरे जेवणामध्ये पथ्य करावं लागायचं? हो, भरपूर. हे नाही खायचं, ते नाही खायचं, संपूर्ण खायला बंद केलं. पण मी जसं शिबिरमध्ये मी सर्व खायचं चालू केलं, आणि आता मला काहीच होत नाही. शिबिरामध्ये भाग घेतल्यापासून तुम्ही सर्व खायला लागले आणि त्रासही होणं बंद झालं? हो, सर्व बंद झालं. कधी तुम्ही शिबिर गेलेलं? गेलेला शिबिर नोव्हेंबर महिन्यात केलेलं? नोव्हेंबर महिन्यामध्ये केलं. त्यानंतर मी रिपोर्ट काढले सर, आणि रिपोर्ट माझे नॉर्मल आले, म्हणून परमेश्वराला धन्यवाद देते. एक महिना झाला प्रभू येशूने तुम्हाला डायबिटीसच्या त्रासातून बरं केलं. हो. आणि पुढची साक्ष काय आहे? पुढची साक्षी माझी अशी आहे काय, मला 8 दिवस अगोदर ना मी खूप आजारी होती. म्हणजे मला अचानक संपूर्ण पाठामध्ये झालं वेदना अंगार अशी होतं, पूर्ण रात्र झोपली नव्हती, आणि खूप रडत होती. मला एवढा त्रास झाला होता. पण मला सिस्टर आली स्वप्नामध्ये, आणि मला अशी मिठी मारली, हाताला धरून मला उठवलं, आणि सिस्टरमध्ये घाबरू नको, मला मी तुझ्यासोबत आहे, मी तुला तुझ्यासाठी प्रार्थना करते, अशी सिस्टर मला बोलली, आणि मला आशीर्वाद दिला, म्हणून मी धन्यवाद देते. आणि मला सगळं माझा आजार पण निघून गेलं त्या दिवशी, म्हणून परमेश्वराला धन्यवाद देते. सिस्टर तुमच्या रात्री स्वप्नात आला आणि त्यांनी तुमच्यासाठी प्रार्थना केली आणि उठवलं, आणि त्यावेळेपासून त्रास होणं बंद झालं? बंद झालं. होय. आता त्रास होत नाही? आता होत नाही. आणि पुढची साक्ष काय आहे? पुढची साक्षी कसं काय ना, हे कोणतं वार होतं ते, त्या एक वेळेला मी आले होते इथे गुड फ्रायडेच्या दिवशी ते तुम्ही पहिल्यांदा आलेलं? हो, गुड फ्रायडे दिवशी पहिल्यांदा आले, मी आली, आणि एकलीच आली होती. तर मी अचानक आली आणि उतरली, आणि जसं मी एंट्री केली ना, जसं माझ्यावरती प्रभू येशूने म्हणजे असं प्रकाश दिसला, मला काही दिसत नाही, पूर्ण प्रकाशात भरून गेले, आणि मला पुरा सामर्थ्याने भरलं प्रभू येशूनं. त्याबद्दल मी धन्यवाद देते प्रभू येशूला. प्रभूचं सामर्थ्य त्यावेळी तुमच्यावर पहिल्यांदा आलं? हो, होय. भाऊ, तुमचं नाव सांगा. रामदास सूर्यवंशी. तुमची काय साक्ष आहे? माझी अशी साक्षी आहे, मी ट्रक ड्रायव्हर आहे. मी जेव्हा ट्रक सुरू करायला ट्रकवर चढत होतो, पावसाचा टाईम होता. पावसाच्या टायमामुळे माझ्या पायातली चप्पल सटकली, आणि माझा हात वर अडकल्यामुळं माझ्या पूर्ण बॉडीचं वजन माझ्या हातावरती आलं होतं, उजव्या हातावरती. तर हा खांद्याचा जो सांधा असतो तो सटकला होता हड्डीमध्ये. त्यातनं मी डॉक्टरकडे दाखवलं, दवाई केली. डॉक्टर बोलला हे ऑपरेशन केल्याशिवाय तुमचा हड्डी हे ठीक होणार नाही, तुमचा ते खांदा सटकलेला आहे, तर ऑपरेशन करून त्याला बसवावं लागेल. तर माझी काही एवढी ऐपत नव्हती की बाबा खांद्याचं ऑपरेशन करायचं सगळं. 2 वर्ष मग मी बाहेरून दवा केली, डॉक्टरी दवा पण केली. ते दवा खाऊन बघा, बोले फरक पडला तर ठीक आहे, नाही तर मग लास्टला त्याचा पर्याय म्हणजे ऑपरेशन. तर मला आमचं तर ऑपरेशन करण्याची आमची इकडं आहे नाही. मग मी इकडं प्रार्थनेमध्ये माझी मिसेस येते, ती सेवक आहे, इकडे सेवेमध्ये आहे, लक्ष्मी सूर्यवंशी नाव आहे तिचे. ती काय बोलली की तुम्ही आपण सोबत जाऊया, आणि विनंतीपत्र आपण टाकूया. सिस्टरच्या नावाने विनंतीपत्र आम्ही टाकलं लिहून गेल्या महिन्यामध्ये. तर पत्र टाकल्यानंतर 15 दिवसानंतर मला थोडं जाणवायला लागलं की माझा हात जरा दुखायचा कमी होतो या. थोडा हात हलवत बघितलं
बोला काहीच नाही. मग 8 दिवसानंतर मी बघितलं तर पूर्ण हात असा वर खाली व्हायला लागला. मग त्याच्यासाठी मी आज एक गवाही द्यायला आलो. त्याच्या अगोदर मी डॉक्टरकडे वापस गेलो की बाबा म्हणजे बगर ऑपरेशनचा माझा हात ठीक झालेला आहे. तर हे कसं काय झालं बोलतो तो. मी बोलतो तुम्ही बघा आता. बोलतो कोणा तेल बिल काय लावले का, काही मालिश बिलिश केले का. ते बोलले मालिश बिलिश काहीच नाही केले, फक्त प्रभूकडे प्रार्थना केली आणि प्रभूने आम्हाला चंगाई दिली. म्हणलं म्हणजे तुम्ही सांगताय की तुम्ही ट्रक ड्रायव्हर आहात आणि ट्रकवर तुमचा पायसाठी तुमचं हे उजव्या हाताचं हाड सरकलं होतं. हा त्रास तुम्हाला 2 वर्ष होता. 2 वर्ष होता. त्यावेळी तुम्हाला काय त्रास व्हायचा जेव्हा हाड सरकलं तेव्हा? माझा हात पाठीपुढं व्हायचा नाही, वर व्हायचा नाही ना, जेवता यायचं नाही, फक्त असा ते असा खालीच राहायचा असाच. 2 वर्ष 2 वर्ष फक्त हात खालीच राहायचा? खालीच होता हात माझा, फक्त वर खाली होत नव्हता? नाही होत होता. मग जेव्हा तुम्ही इथं प्रार्थनेला आलात, मग तुम्ही प्रार्थनेला किती वर्षापासून येता? मी प्रार्थनेमध्ये 9 वर्षापासून आहे. म्हणजे तुम्ही प्रार्थनेत आहात, परंतु तुम्ही कधी आलात, म्हणजे जेव्हा विनंती केव्हा टाकली? विनंती पत्र टाकले मी गेल्या महिन्यामध्ये. तुम्ही चिठ्ठी लिहून टाकलं की तुमची समस्या प्रभूच्या हातात सोपवली. समस्या प्रभू आणि त्याच्यानंतर हळूहळू प्रभूचा स्पर्श म्हणजे झाला तुम्हाला आणि तुमचा हात हळूहळू बरा झाला. आता किती दिवस झाले तुमचा हात वर खाली होते? आता 20-25 दिवस म्हणजे महिन्यात जवळ आसपास झाले. महिन्याच्या आसपास तुमचा हात वर खाली होतो. 2 वर्ष त्रास प्रभूने काढवला. हात वर करून दाखवा, खाली करा. असा पहिला होत नव्हता, अजिबात नाही होत होता. पहिला हात कसे होते तुमचं, दाखवा. असं सरळ करून राहायचे, एवढाच. 2 वर्ष त्रास प्रभूने काढून टाकला. 2 वर्षाचा प्रवास आपला तकलीफ प्रभूने दूर केली माझी, पूर्णपणे काढून टाकला. पूर्णपणे तुम्ही बरे आहात. आता तुमचा हात वरी खाली होतो. तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. यांचं नाव प्रकाश सुतार आहे. हे सांगत आहेत की गेल्या 1 महिन्यापासून त्यांना सतत खोकला येत होता. खोकला असा होता की 15 दिवस झाले त्यांना रात्री झोप देखील लागत नव्हती. परंतु त्यांचा प्रभू येशूवरती विश्वास होता. ते प्रभू येशूकडे प्रार्थना करत राहिले, प्रार्थना माध्यमाचा वापर करत राहिले, तरी देखील त्यांना काहीसा फरक पडला नाही. पण ते सांगतात आहे की काही दिवसापूर्वी जेव्हा सिस्टरनी खोकल्यासाठी विशेष प्रार्थना घेतली होती, त्यावेळेला हे भाऊ इथे उपस्थित होते. या क्षणाला प्रभूचा स्पर्श तुम्हाला हो, प्रभू येशूचा स्पर्श हो. आत्ता प्रभू येशूच्या नावाने मी आज्ञा देत आहे, खोकल्याच्या शुद्धात्म्यांनो या क्षणाला यांना सोडून निघून जा. आणि त्यांच्यावर प्रभूची महान सामर्थ्य त्यांच्यावर उतरलं आणि त्यांचा तो खोकल्याचा त्रास होता. ते सांगतात की जवळजवळ रात्रभर ते झोपतच नव्हते त्या खोकल्यामुळे. तो त्रास प्रभू येशूने त्या क्षणाला काढून टाकलेला आहे. म्हणून हे भाऊ प्रभू येशूचे आभार मानतात. भाऊ डोळे उघडा. तुम्हाला खोकला सतत 15 दिवस रात्रभर तुम्ही खोकत होते? रात्री तर मला लई खोकला यायचा आणि रातभर कमी पहिल्यांदा ते थोडा चालला होता. मग त्याच्यानंतर 15 दिवसानंतर वाढायचा रात्री. मग रात्री मी झोपताना तर माझी मुलगा बी म्हणायचे तुम्ही काय मुद्दाम न खोकता काय असं मला म्हणायचे नाही. कारण मी म्हटलं तर मी मुद्दाम नाही खोकत, कारण मला तसा खोकला येतो. तर ते म्हणायचे नाही तुम्ही मुद्दाम काय करता का काय. म्हटलं तसं नाही करत, मला म्हटलं रात्रीचा खोकला येतो. रात्री मग मी काय झोपताना म्हटलं या लोकांना त्रास होतो म्हणून एखादा मी मिठीसुद्धा असं खायला की एखादा गळा जरा साफ होऊन देऊ म्हणून, तरी पण मला ते काय खोकला यात. मग रात्री मग मी काय करायचं, रात्री येशूंचा क्रूज काढायचा रात्री झोपताना. रात्री क्रूज काढला, मग रातभर रात्री 2-2:30 दरम्यान मग जरा झोप चांगली लागायची. पण ज्या वेळेला सिस्टरने काही दिवसापूर्वी विशेष प्रार्थना केली त्यावेळेला काय झालं? त्या टायमाला मग मी प्रार्थनाला इथं रविवारी आलो तर सिस्टरांनी विशेष प्रार्थना केली सगळ्यासाठी. ते ज्यांना खोकला आहे, ज्यांचा खोकला आहे त्याच्यावर माझ्यासाठी ते प्रार्थना केली सगळ्याजण. ईश्वर तवा माझ्याकडे जेव्हा पाणी करतो मी गळ्यावर असा हात ठेवला आणि त्याच टायमाला घरी गेल्यानंतर रात्री एवढा आराममध्ये झोपला आणि माझा खोकला पण गेला सगळा. देवाने मला सगळ्या सामर्थ्याने चांगलं बरं केल्या म्हणून मी देवाचे कोटी धन्यवाद देतो. म्हणजे ज्या वेळेला डोळे उघडा, ज्या वेळेला सिस्टरने प्रार्थना केली त्या क्षणाला प्रभूचं सामर्थ्य तुमच्यावर उतरलं. तवाच उतरलं माझ्या सामोर आणि त्याच्यानंतर तुमचा खोकला निघून गेला पूर्ण. आता बिलकुल खोकला नाही. बिलकुल खोकला नाही. प्रभूने पूर्ण बरं केलं. बरं केलंय मला. सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. अशोक गायकवाड. काय साक्ष तुमची? माझी साक्ष आहे की मला 10 वर्षापासून मुळ्यात होता. म्हणजे त्रास भरपूर होता मुळ्याचा. शौचाला बसले की रक्त पडायचं, सुजन यायची. पण आता देवाचं मी 2 महिन्यापासून तेल लावत आहे, तर मला खूप आराम आहे. आता अजिबात त्रास नाही तुम्हाला मुळव्याचा? अजिबात त्रास नाही. 2 महिने होऊन गेले. हां, 2 महिने होऊन गेले. प्रभूने तुम्हाला पूर्णपणे बरं केलं आहे. हो, पूर्ण बरं केलं. तुमचं नाव काय? राजेश कर्णेवार. काय साक्ष आहे? साक्षी अशी आहे की किती वर्षापासून तरी ही प्रार्थना करत होते की माझ्या बाईकसाठी म्हणजे गाडी घेण्यासाठी पायी चालत यायचो कामावरून. तर ह्या प्रार्थनेद्वारे मला गाडी मिळालेली म्हणून
धन्यवाद करतो. अगोदर म्हणजे घ्यायची इच्छा असताना पण घेऊ शकत नव्हतं. यायची इच्छा असायची पण घेऊ शकत नव्हतो, कारण की फायनान्शियल प्रॉब्लेम असायचा, परत घर खर्च वगैरे चालून मग मॅनेज नाही व्हायचा. तर मग अचानक चमत्कार झाला, अशी गाडी पण मिळाली आणि त्याच गाडीने आज पहिल्यांदा मी केंद्रात आलेलो आहे. यामध्ये गाडी तुम्ही आज पहिल्यांदा इथे घेऊन आलात. 3 महिने झाले गाडी घेऊन, पण मला शिकायला आणि लायसन वगैरे बनवायला थोडा वेळ लागला. पण मी विचार केला होता पहिल्यांदा इकडंच नेईल मी, म्हणजे कुठंच बाहेर अजून गेलोच नाही आम्ही फिरायला, फक्त प्रॅक्टिस केले, लायसन वगैरे कंप्लीट करून आज पहिल्यांदा मी ही गाडी इथं घेऊन आलेलो आहे. तुमच्या पत्नीने प्रार्थना केली आणि तुम्हाला चांगली गाडी देऊन प्रभूने आशीर्वाद दिले. हो हो. भाऊ तुमचं नाव सांगा. सुधाकर नाथा केदारे. काय साक्ष आहे तुमची? माझे साक्ष असे होते, मी गाडी चालवत होतो तेव्हा माझी गाडी पलटी झाली आणि काच लागून शनी माझ्या हाताचे नस तुटले, हड्डी तुटली. ही कधीची गोष्ट आहे? मला झाले कमीत कमी 1 वर्षभर झालं. 1 वर्षापूर्वी म्हणजे तुम्ही रिक्षा चालत असताना तुमचा ॲक्सिडेंट झाला? ॲक्सिडेंट झालेला, तर हात माझं काम करत नव्हतं, ऑपरेशन केलं. कुठे दाखवा तुम्ही लोकांना. हे बघा इथे पूर्ण टाके आहेत हाताला. एवढं मोठं? हां, एवढं मोठं टाके आहेत हाताला. तर हे झाल्याच्या नंतर मग दवाखान्यात गेलो, दवाखान्यात हे केलं, मलमपट्टी केली, लावले. त्यानंतर मग प्रभूकडे मी प्रार्थना केली, प्रभू आता मी तर गाडी चालवणार आहे, एक हाताने मी गाडी कशी चालवू, हां, आणि माझ्या लेकरा बाळाला काय घालू मी, हां, तू तर माझा परमेश्वर आहे, तू माझा तारण करणारा परमेश्वर आहे, तू मला काहीतरी रस्ता दाखव. मी एक हाताने काही करू शकत नाही, काही जरी एक वस्तू जरी उचलायचे बोललो तर एक हाताने उचलू शकत नाही, परंतु परमेश्वरा तू माझं घर चालवणारा तू परमेश्वर आणि मला तारणारा तू मला परमेश्वर. म्हणून शनी मी काय केलं, हे हात असाच प्लास्टर ठेवून शनी असा गाडीमध्ये बाजूला ठेवायचो आणि एका हाताने गाडी चालवायचो, परंतु आतापर्यंत कुणाला टच नाही झाली. आणि एवढे रिक्षावाले बघतात मला बघून शनी घाबरून जायचे की वो आ गया किसको तो ठोक देगा, वो एक हातवाला आहे. असं देवाने मला कार्य केलं, मला सांभाळलं आणि आतापर्यंत सांभाळीत आला, म्हणून त्या देवाचे धन्यवाद मी करतो. आणि इतकं काळपासून तुमचा हात दुखत होतं? हां, हात दुखत होता, हात सर्व काही एकदम ठीक झालं. माझा पूर्ण विश्वास आहे की माझा प्रभू करेन. मी जर उपाशी जरी असलो तो मला अन्न देणारा तो परमेश्वर जिवंत आहे. आणि आता किती महिने झाले तुमचा हात पूर्णपणे बरा आहे? हे मग कमीत कमी 6 महिने झाले हात दुखत नाही. 6 महिने झाले? महिने अजिबात त्रास नाही? अजिबात. देवाने तुम्हाला पूर्णपणे संरक्षण दिलेलं आहे. तुम्ही जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. वर्षा मोहन पोहनेकर. काय साक्ष आहे तुमची? माझी साक्ष ही आहे की 2 महिन्यापासून मला झोप अजिबात येत नव्हती. पहाटे 3-3, 4-4 वाजेपर्यंत मी जागरण करत राहायची, प्रार्थना करायची, वचनं बोलायची, तरी पण फरक पडत नव्हता. म्हणून मी विनंती पेटीत प्रार्थना लिहून टाकली आणि आता मी त्या त्रासातनं मुक्त झाले, म्हणून प्रभू येशूचे आभार मानतो. ताई आता किती दिवस झाले तुम्हाला रात्रीची झोप लागते? आता महिना झाला मला झोप लागते चांगली. आता महिना झाला तुम्हाला शांत झोप लागते. प्रभू येशूची महान दया तुमच्यावर झाली आणि तुमचा त्रास निघून गेला. पुढची काय साक्ष आहे? ची साक्ष ही आहे की 15 दिवसापासून माझ्या पोटात गॅस होत होता, ॲसिडिटीचा त्रास होत होता. काही खाल्लं की पोट दुखत होतं, म्हणून मी जेवत नव्हती, थोडंसंच जेवत होती. कारण जसं जेवलं, पाणी जरी प्यायलं तरी पोटात पोट फुगत होतं आणि त्रास वाढत होता आणि सतत वेदना होत होत्या, दिवस रात्र वेदना होत होत्या. मी यूट्यूबवरून प्रार्थना ऐकत राहिली आणि देवाचा स्पर्श झाला. आता 3 दिवस झालेत मला अजिबात त्रास होत नाही. ताई तुम्हाला 15 दिवस एवढा त्रास होत होता? हां, म्हणजे एवढं तुमच्या पोटात वगैरे दुखायचं? हो, पोटात दुखत होतं मला. पाणी जरी प्यायला, मला पाणी पिऊ दे, चहा पिऊ दे, तरी माझ्या पोटात दुखत होतं, पोट फुगल्यासारखं वाटत होतं आणि मी घाबरून जेवत पण नव्हती. थोडीशी 1 चपाती खायची, परत जेवतच नव्हती. त्या त्रासामुळे तुम्हाला जेवण देखील जात नव्हतं. पण तुम्ही प्रभूकडे प्रार्थना केली आणि यूट्यूबवर आपला कार्यक्रम पाहत राहिले, तेल लावत राहिली, देवाची वचनं बोलत होती, ऑनलाईनवरून प्रार्थना पण ऐकत होती. आता ह्या त्रासातून 3 दिवस झाले मला अजिबात त्रास होत नाही. मला भूक लागते, मी पोटभर 2 वेळेस जेवते, म्हणून देवाचे आभार मानते. प्रभूने तुमचा हा त्रास काढून टाकलाय. तुम्ही सर्वांनी जोराने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव काय? सेवंता हरेश्वर काठे. मी आली वनाईवरून. तुमच्या मुलीला काय झालेलं? माझ्या मुलीला ही सगळे असे सांदाडेलाच खाज आहे, इथं आहे, ते 2 हाताला ना पायाला आहे. खाते ते अख्खे रात म्हणजे खाजवायची, रात्रीचीच खाजवायची.
आणि मला झोपून पण नाही द्यायची ना, ती झोपायची ना खाजवायची. तर मी रात्री उठून आणि तेलाचा वापर करायची आणि ते देवाला सांगायची का देवा तूच मला ही पोरी दिलेली आहेस ना, एकलीच आहे तर म्हणजे तूच बरा कर असा. तिला कुठं जाया पण नाही मनवलं का नाही काही नाही असं का मला आई एक खाजवनात मला जाया पण नाही वाटत कुठं. तर देवा तुझेच मी हातात ही सोपून देते माझी मुलगी, तिला बरा तूच कर जोस. तर देवान माझे बरा केला. आता हिला 1 महिना झाला खाज काही येत नाही, 1 वर्ष झाला. 1 वर्ष तिला असा त्रास होत होता. हो हे जे हातावर दिसतंय पायाला पण आहे एक, पायाला पण झालं होतं. पायाला पण हो. आणि रोज तिला सतत त्रास होत. खाजवायची ती पण लढायची आणि मी पण लढायची. काय म्हणजे तिला कुठं मी चल बाई आज आपले मामाचे जाऊ का कुठं जाऊ, तर ती तयारी पण नाही करायची. तिच्या करताना मला पण जा कुठं नाही वाटत, तिला कुठे बाहेर पण चालणे नाही वाटत. तर आम्ही आता देवाची जवळ येईन, मी देवाला सांगा का माझी पोरीला बरं कर. तर आज देवान बरा केला म्हणजे देवाला म्हणून धन्यवाद देते मी. तुला खूप त्रास होत होता? हो. म्हणजे सतत खाज यायची? हो. इतका त्रास होत होता तुला? हो. काय केलं तू? देवाला प्रार्थना केली आणि तेलपाणीचा वापर केला. आणि आता प्रभू येशूच्या दयेने किती दिवस झाले त्रास होत नाहीये? 1 महिना. 1 महिना झाला खाज येत? हो. त्यामुळे रात्री झोप पण लागायची नाही? हो. पण आता व्यवस्थित झोपतेस? हो. तुमचं नाव काय? माझं नाव शकुंतला आहे. मी डहाणूवरून आलेले आहे. शकुंतला माची. काय साक्ष आहे तुमची? माझे डोक्यावर आणि दरवाजा पडलेला होता. 20 वर्ष झालं असेल. तेव्हा माझे केस आहे ना असं लहान लहान झालेलं. मी प्रार्थनेमध्ये येऊ लागली ना तेव्हा असं वाढू लागली. मी कुठे कुठे गेली पण केस काय वाढतच नाही होता. हे छोटे छोटे झालेले तेव्हा. म्हणजे जिथे मार लागला होता 20 वर्षापूर्वी दरवाजा पडल्यामुळे तिकडचे केस वाढत नव्हते? वाढत नाही होतं. त्या भागातले केस वाढतच नव्हते? नाही वाढत होते. मग इथे प्रार्थनेला आल्यावर काय झालं? मग थोडे थोडे वाढू लागले तेल पाणी असं लावताना. मग डोकं तर दुखतच, सुजन होती. थंडी आली ना काय डोकं दुखायचं ना सुजायचं आणि तोंड पण सुजून यायचं. आता 15 दिवसात काय झालं, सामर्थ्याच्या वर्षा गाणं सिस्टरला बोलत होती तेव्हा मला पर्श झाला ना तेव्हा मला मी उठून बघते तर माझ्या तेव्हा पण डोकं पहिल्यांदा दुखत होता. सगळं असं मला सुजनसारखी वाटत होती तोंडावर आणि सगळं असं वाटत होतं काय सुजनसारखी. मला बघायला पण होतं असं डोकं दुखत होतं. मग तेव्हा पर्स झाला ना तेव्हा डोकं एकदम बरं झालं. आता त्रास होत नाही? नाही होत. आणि 20 वर्षापासून तुमचं ते त्रास होतं, डोकं दुखायचं? हो दुखायचं सतत. म्हणजे थंडी आली तेव्हाच. थंडी आल्यावर जास्त त्रास होय? जास्त दुखायचं. आणि आता 15 दिवस झाले काहीच त्रास नाही? नाही त्रास होत. तुमचं नाव काय? निलेश जाधव. तुमच्या पत्नीला काय झालेलं? तिला 3 वर्षापासून सतत पोटामध्ये चावायचं. तर डॉक्टरकडे मी गेलो साहेबांना. तो सांगायचं का सोनोग्राफ करायला लागेल. तर सोनोग्राफ केल्यानंतर तिला असा पोटामध्ये असा मुतखडा झालेला होता. म्हणजे 4 महिन्यापूर्वीच आम्ही सोनोग्राफ केला. त्यानंतर आम्हाला सिल्वासला पाठवले. तर आम्ही सिल्वासला गेल्यानंतर तिकडे 4-5 दिवस इलाज झाला आणि रिपोर्ट आल्या नॉर्मल आला. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि नंतर पुन्हा तिच्यात थोडा पोटामध्ये असा दुखायला लागलेला होता. आम्ही इथे 1 महिन्याआधी इकडे आलो. म्हणजे सतत आम्ही प्रार्थना करत राहिलो आणि विनंती पेटीमध्ये चिठ्ठी टाकत राहिलो आणि व्हॉट्सअपमध्ये सुद्धा आम्ही समजा सांगत राहिलो. आणि आम्ही ते प्रार्थना करत आलो आणि तेलपाण्याचासुद्धा वापर केला आणि आम्ही पूर्णपणे हिला आता बरं केलं. ते आता पूर्णपणे बरं आहे. आता तिला काही त्रास नाही. 1 महिना झाला. तिला किती वर्ष असा त्रास होत होता? 3 वर्ष सतत तिला त्रास होता. तिला काही कामसुद्धा करता येत नव्हता. काही काम करता येत नव्हतं? नाही. सर्व कामे मीच करायचा. घरातले जेवण पाणी सर्व मीच करायचा. कपडेसुद्धा मी धुवायचा. कपडे वगैरे पण तुम्हीच धुवायचे? इतका त्यांना त्रास होतो? हो. तिला 3 वर्ष दररोज व्हायचं? हो रोज दुखायचे तिचे. आणि 1 महिन्यापूर्वी तुम्ही ते प्रार्थनेला आल्यानंतर काय झालं? येशूचं दे आमच्यावर झाली आहे ती पूर्णपणे आता बरं आहे. आता 1 महिना झाला त्रास होत नाही? नाही. ताई तुम्हाला कधीपासून पोटदुखीचा त्रास होता? 3 वर्षे झाली. आणि 3 वर्ष तुम्ही स्वतःचं काही करू शकत नव्हता? नाही.
आंघोळ शुद्धी घालता नाही येत होती, तर माझे नवरा घालत होते. एवढी तुमची परिस्थिती बिकट झाली की तुम्हाला स्वतःचं आंघोळ वगैरे पण करायला जमायचं, तुमचे नवरा करायचा आणि घरातलं काहीच काम नव्हतं करत? नाही. म्हणजे दररोज सतत दुखणं सुरूच राहायचं का? हो, सतत दुखणं चालूच राहायचे. तुम्ही जेवायला जमायचं की कसं? नाही, जेवायला काही नाही, फळं बिलं असते ते खायचे. 1-2 अख्खा दिवस तेवढंच राहायची, काय आता येत नाही होतं. अख्खा दिवसात फक्त 1 किंवा 2च फळ खायचे, बाकी तुम्हाला काही खाता येत नव्हतं? नाही. आणि ते प्रार्थनेला आल्यानंतर काय झालं? आता जेवते, सगळे कामं पण करते, आता बरं वाटतं. आता जेवतात, सर्व काम पण कर, त्रास होत नाही? नाही. प्रभू येशूने या बहिणीला बरं केलेलं आहे. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ, तुमचं नाव सांगा. माझं नाव कमलेश अर्जुन सुरती आहे. तुमची काय साक्ष आहे? माझी साक्ष असं आहे की जानेवारी 22 तारखेपासून या जानेवारी 22 तारखेपासून माझा कॉन्ट्रॅक्ट संपला होता जिथे मी कामाला होतो. तर तेव्हापासून मी घरीच होतो. घरी असताना तरी पण मी प्रभूकडे विश्वास ठेवला, प्रार्थनेमध्ये इकडे येत राहिलो, प्रार्थना विनंती पेटीमध्ये पण टाकत राहिलो. तर प्रभू येशूच्या कृपेने आता या 19 डिसेंबरला परत तिथेच मला काम भेटलेलं आहे. आणि तसंच या दिवसामध्ये मी घरीच होतो तरी प्रभूने मला प्रत्येक दिवस सांभाळ केला. प्रभूने माझ्या प्रत्येक गरजा पूर्ण केला, आर्थिक आत्मिक प्रत्येक गरजा पूर्ण केला. आणि या काळामध्येच तसंच माझी बायको पण गरोदर होती. माझ्याकडे पैशाचा पण प्रॉब्लेम होता, काम नव्हतं, पण मी प्रार्थना देत राहिलो, तसेच विनंती पण मी टाकत राहिलो की माझ्या गरजा पूर्ण व्हावा. न प्रभूने माझ्या प्रत्येक दिवस माझे सांभाळलं, प्रभूने माझ्या प्रत्येक गरजा पूर्ण केल्या. म्हणून मी प्रभू येशूला मनापासून धन्यवाद करतो. म्हणजे 11 महिन्याच्या काळामध्ये तुमच्या सर्व गरजा प्रभू येशूने भागवल्या? हो, प्रत्येक दिवस प्रभूने सांभाळ केला. आणि आता भावाला बहिणीला म्हणजे घरामध्ये कमावणारा कोण नव्हता, पण प्रभूने सांभाळला प्रत्येक दिवस, म्हणजे प्रत्येक गरजा पूर्ण केला आमच्या. आणि आता तुम्हाला काम मिळालेलं आहे कॉन्ट्रॅक्ट? 19 डिसेंबरला परत मला तिथे काम भेटलेलं आहे. म्हणून मी प्रभू येशूला मनापासून धन्यवाद करतो. मसवर त्याची प्रीती परमेश्वर मेंढपाळ माझा मसला कसली भीती दिवस रात्र माझा सांगाते मसवर त्याची प्रीती हिरव्या कोरडे नेतो मसला प्रेमे मसला चरवितो हिरव्या कोरडे नेतो मसला प्रेमे मसला चरवितो ओढ्याचे मस देतो पाणी माझ्या जीवा फुलवितो परमेश्वर मेंढपाळ माझा मसला कसली भीती दिवस रात्र माझा सांगाते मसवर त्याची प्रीती आपुल्या नामासाठी देव सत्य पथाने मसली तो
कसली भीती दिवस रात्र माझा सांगाती मसवर त्याची प्रीती मृत्युदरीतून जात मी असलो तरी माझ कसली नाही भीती मृत्युदरीतून जात मी असलो तरी माझ कसली नाही भीती अरिष्टास मी कशास भ्यावे प्रभु असता माझ्या पाठी परमेश्वर मेंढपाळ माझा मसला कसली भीती दिवस रात्र माझा सांगाते मसवर त्याची प्रीती परमेश्वर मेंढपाळ माझा मसला कसली भीती दिवस रात्र माझा सांगाते मसवर त्याची प्रीती मसवर त्याची प्रीती मसवर त्याची जोर जोरात टाळ्या वाजवा आणि प्रभू येशूचे आभार माना. धन्यवाद 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद धन्यवाद. पहा आपल्या प्रेमळ प्रभूकडे. तुमचे डोळे बंद ठेवा आणि आत्म्याने प्रभूला बघा, कारण प्रभू आत्मा आहे. तो इकडे आहे, तुमच्या अगदी जवळ आहे. मनातले सगळे विचार बाजूला करा, सगळ्या चिंता बाजूला करा, कारण प्रभू समर्थ आहे तुम्हाला बरं करण्यासाठी. तो म्हणाला आहे, मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. एका क्षणात तुमचे रोग तो काढून टाकू शकतो. तुमचं दुःख तो आनंदात बदलू शकतो. बघा त्याच्याकडे, पूर्ण हृदय त्याच्याकडे लावा आणि हृदय उघडून त्याचे आभार माना. त्यानेच आपल्यावर खरं प्रेम केलं आहे. त्याने आपल्याला वाचवलं आहे. त्याने आपल्याला जीवन दिलं आहे. जे आपण सैतानाच्या हातात होतो, अंधारात चाचपडत होतो, नरकाच्या रस्त्यावरून चाललेलो होतो, त्या आपल्यावर त्याने दया केली. आपल्यासाठी देव मानव झाला आणि या जगात आला. आपली पापं त्याने स्वतःवर घेतली. आपले आजार त्याने घेतले. आपले क्लेश त्याने घेतले. आपले दुःख त्याने घेतली. हृदय उघडून प्रभूचे आभार माना. आज आपला जो काही आनंद आहे तो प्रभूमध्ये आहे. त्याने आपल्याला आनंद दिला. त्याने आपल्या हृदयात स्वर्गीय शांती दिली. त्याने आपल्याला खरं आणि विपुल जीवन दिला. आभार माना त्याचे. त्याला धन्यवाद द्या. प्रभूने तुमच्यावर केलेलं प्रेम आठवा आणि त्याचे आभार माना. तुमचे दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेला उंच करा आणि हृदयातून सांगा, प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तू माझ्यावर प्रेम केलंस, खरं प्रेम केलंस. तू मला वाचवलंस. तू मला जीवन दिलंस. तू मला क्षमा केलीस. तू माझी पापं पुसून टाकली. तू मला मुक्त केलंस. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. तुझ्या महान प्रेमाबद्दल, तुझ्या महान दयेबद्दल तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. धन्यवाद 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद.
प्रभू तुला धन्यवाद. आपल्या महान प्रभू समोर या, आत्म्याने त्याच्या क्रूसासमोर या आणि आपलं पापी हृदय त्याच्यासमोर उघडा. तो प्रेमाने आणि करुणेने भरलेला आहे. तो आम्हाला पापांची क्षमा करण्यासाठी तयार आहे. म्हणून आपलं हृदय साफ करा. आठवण करा तुमच्या मनात कुणाबद्दल राग आहे, तुम्ही कुणाचा द्वेष करत आहात, कुणाचं तोंड बघायला तुम्हाला आवडत नाही. क्षमा करा सगळ्यांना. ज्याने तुम्हाला त्रास दिला, सतावला, तुमचा अपमान केला, तुमची बदनामी केली, त्या सगळ्यांना क्षमा करा. ही प्रभूची आज्ञा आहे. क्षमा करा, क्षमा करा. कुणाबद्दलही मनात राग ठेवू नका. तुमच्या घरचे लोक, शेजारी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, कामाच्या ठिकाणचे सहकारी, शाळेतले किंवा कॉलेजमधले शिक्षक, कुणाबद्दलही राग असेल, सगळा राग काढून टाका. क्षमा करा सगळ्यांना. टच टच टच. आणि आता नम्रपणे स्वतःची पापं कबूल करा आणि या पापांसाठी पश्चाताप करा. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, लाच घेणं, लाच देणं, देवाला दोष देणं, स्वार्थ, अहंकार कबूल करा. मनातले वाईट विचार, डोळ्यांनी पाहिलेल्या वाईट गोष्टी, मुखातून निघालेले वाईट शब्द, आपल्या जीवनातली सगळी पापं, सगळी वाईट कामं कबूल करा आणि हृदयातून पश्चाताप करा. प्रभूला सांगा, प्रभू मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, मला दुःख होतं आहे, मला वाईट वाटतं आहे, मी खूप पापं केलेली आहेत, मी पापी आहे. प्रभू मी पापी आहे, मी महापापी आहे, मला माझ्या पापांसाठी दुःख होतं आहे, मला वाईट वाटतं आहे. प्रभू टच टच टच. आणि आता प्रभूजवळ पापांची क्षमा मागा. तुमचे दोन्ही हात उंच करा आणि हृदयातून त्याला हाक देऊन सांगा, प्रभू येशू मला क्षमा कर, मला क्षमा कर प्रभू, मला क्षमा कर प्रभू, मी पापी आहे. प्रभू मी पापी आहे, माझं पाप्यावर दया कर. प्रभू दया कर माझ्यावर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, मला क्षमा कर. मला तुझी गरज आहे. तूच माझा आधार आहेस, तूच माझा मुक्तिदाता आहेस. मला वाचव प्रभू, मला वाचव प्रभू. तुझ्या रक्तामध्ये मला धुवून काढ, तुझ्या रक्तामध्ये माझा आत्मा शुद्ध कर. प्रभू दया कर, प्रभू दया कर, दया कर माझ्यावर. मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर प्रभू, मला क्षमा कर प्रभू. आणि आता विश्वासाने तुमच्या आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा. आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जावोत. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत, सोस निघून जावो, तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवलेला आहे, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तो मोकळा हो, मोकळा हो. आंधळे पाहायला लागोत,
मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठवले जावोत. ज्यांच्यामध्ये अशुद्ध आत्मे आहेत त्या सर्व अशुद्ध आत्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देव. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद येवोत. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देव. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देव. जे कर्जबाजारी आहेत ते कर्जातून मुक्त होत. जे व्यसनाधीन आहेत ते व्यसन मुक्त होत. ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. जोरात टाळ्या वाजवा आणि प्रभू येशूचे आभार माना. हृदयातून बोला, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद, 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 धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद हे महान पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद, धन्यवाद प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद, धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता शेवटच्या आशीर्वादांसाठी उभे राहा. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि तर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्यासुद्धा हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्यावर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डावपेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमीन. ज्यांना प्रभूचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही दोन्ही हात विश्वासाने उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा. आता आपण मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी अजूनही प्रभू येशूवर विश्वास ठेवला नाही आहे, तुम्हाला जर आज विश्वास ठेवून मुक्ती मिळवायची असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. ज्यांनी अगोदरच विश्वास ठेवून मुक्ती मिळवलेली आहे तुम्हाला ही प्रार्थना बोलण्याची गरज नाही आहे. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा मुक्तिदाता आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गाणं घेणार आहोत.